पीपल चॅम्प्स ही फेज किंवा ही टर्म आहे ना मला खूप आवडते, की म्हणजे पीपल चॅम्प तुम्ही जिंको नका जिंकू पण तुम्ही लोकांसाठी चॅम्पियन असं असतं ना, ही फेज मला खूप आवडते. तो आपला जिथे आपलं आलं ना जसं दुसरं काय आपलं रेडिओ स्टेशन, आपला माईक, आपले आरजे, आपला सिद्धू, हे आपलं आलं की कमालीच वाटतं. ते मला एवढंच सांगायचं की हा कनेक्शन खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही ज्या पोटतिडकीने सिनेमा बनवता त्याच पोटतिडकीने तो लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही किती प्रमोशन केलं तरी कमीच असतं पाहिजे. तर रीच असा सुरू झाला की इथे बसून मी महाराष्ट्राच्या देशातल्या नाही तर जगातल्या मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. 2013 ते 17 हा काळ बघताना मला असं वाटायचं काय होईल की नाही. आणि 2024 पर्यंत 7 वर्षात मी पुन्हा एकदा त्याच 17 पासून 2.0 स्टायलिंग विलिंग गॉगल बिगल पासून वेगळ्या झोनला सिद्धार्थच्या दोरा. तर तुम्ही इन्स्पायर करणं खूप गरजेचं आहे की सिनेमा येतो, तो आवडतो किंवा तो नाही आवडत, पण एक गोष्ट चांगली असते किंवा एक गोष्ट लोक अजिबात नोटीस करायचं विसरत नाही, ते म्हणजे तुमच्या कामातला प्रामाणिकपणा. तू कमाल नाचतोस, तू कमाल अँकरिंग सुद्धा करतोस, कदाचित तू कमाल आरजी होशील. ही माझी भीती का आनंद असं दोन्ही एकत्र आहे. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती हाय एव्हरीबडी, माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आतापर्यंत सगळ्याच एपिसोड्सना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यात आधी. आजचा एपिसोड खूप सुंदर होणार आहे मला आधीच माहिती आहे, कारण अशी व्यक्ती माझ्या समोर बसली आहे जिच्या नावात हॅशटॅग आपला असं आहे आणि मी सुरुवात त्याच्यापासूनच करणार आहे. सगळ्यात आधी हॅशटॅग आपला सिद्धू, वेलकम टू हॅशटॅग आपलं मिरची. वाय मग आपला मिरची आहे तरी काही दिवसांनी ते आपलं मिरची काय हे कळेलच जास्त स्पेशली. पण यार म्हणजे मला काही स्टोऱ्या टॅग झाल्या ज्यात ज्ञानेश्वरींनी लिहिलं होतं की खूप एक्सायटेड आहे आणि मी या माणसाचा इंटरव्ह्यू करणार आहे आणि तुम्ही काहीतरी प्रश्न विचारा. तर मला तिथे एक प्रश्न विचारायचा वाटला तिथे तिला की त्याला विचार की त्याला कितव्यांदा भेटतेस तू आणि प्रत्येक सिनेमाला तेवढीच एनर्जी त्याच्यात असते का. पण मी बोललो जाऊन भेटून विचारूया. पण सिद्धू मला सांग की आपण इतक्या वेळेला तर भेटलो आहोत, पण आजचा खास एपिसोड आहे कारण हा पॉडकास्ट आहे. एरवी म्हणजे काय असतं तू राहू दे, चल म्हणजे मी पॉडकास्ट केली. अरे पॉडकास्ट काय सगळेजण बोलतात, पण मला खूप जण म्हणतात पॉडकास्टसाठी, पण नक्की पॉडकास्ट काय मला माहित नाही. मी बोलतो ते उत्स्फूर्तपणे बोलतो आणि मी खूप बोललोय, पण मला काही लोक म्हणजे तू असशील किंवा काही मित्रमंडळी आहेत ते जेव्हा इंटरव्ह्यूसाठी विचारतात तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं निघतंच आणि होपफुली आजचा पॉडकास्ट ज्ञानेश्वरीचा खूप वेगळा हो. मला सुरुवात याच्यापासूनच करायची आहे की हॅशटॅग आपला सिद्धू, ठीक आहे, प्रेक्षकांचा, रसिकांचा, तुमचा, आमचा हे कोणतेच शब्द नाही आहेत तिथे. हॅशटॅग आपला आहे. तर हे आपला मागे काय एक्झॅक्टली आहे गंमत? हे बघ, मला ना म्हणजे मी इंस्टाग्रामचं नाव घेऊ शकतो ना, म्हणजे सोशल मीडियाचं नाव घेऊ शकतो. बेसिकली मला इंस्टाग्राम काय माहित नव्हतं. एक फिल्म होती गौरहरी दास्तान, त्याच्या प्रीमियरला एक सोशल मीडियाची टीम मला भेटली होती. त्या फिल्मचं ते सोशल मीडिया तेव्हा येत होतं ना आणि ते सगळे असे इंटू असतात ना, तर ते म्हणाले हॅशटॅग खूप इम्पॉर्टंट असतो तुमच्या आयुष्यात. तर त्यांनी मला एक हॅशटॅग दिला होता, हॅशटॅग सिद्धू मुमेंट्स. म्हणजे तुम्ही कुठलाही फोटो टाकला ना तर तुम्ही ते टाका, म्हणजे ते तुमचे हॅशटॅग. आता त्याचं काय होतं मला माहित नाही, पण नंतर कालांतराने मी जरा फोटोज टाकणं आणि जरा त्याच्यावर छान लिहिणं असं झालं ना, तर हे आपला सिद्धू अचानक आलं. म्हणजे हॅशटॅग पीपल चॅम्प्स मला खूप आवडतं. पीपल चॅम्प्स ही फेज किंवा ही टर्म आहे ना मला खूप आवडते, की म्हणजे पीपल चॅम्प तुम्ही जिंको नका जिंकू पण तुम्ही लोकांसाठी चॅम्पियन असं असतं ना, ही फेज मला खूप आवडते. सिद्धू मला घरी बोलायचे तर संपूर्ण महाराष्ट्रातली मायबाप रसिक प्रेक्षक बोलतात. आता मला नावाने हाक मारायला सुरुवात झाली आहे. माननीय राजसाहेब ठाकरेंनी जेव्हा ही गोष्ट मांडली तेव्हा आता खरंच आपला सिद्धू म्हणतात, पण सिद्धार्थ आपला सिद्धू आपल्यात म्हटलं तर सिद्धू आपल्यात म्हणतात, पण बाहेर सिद्धार्थ जाधव पूर्ण नाव घ्यायला लागलेत. सो ही टर्म मला खूप आवडते आणि ते आपले पण येतात. त्यामुळे पीपल चॅम्प्स, हॅशटॅग पीपल चॅम्प्स, हॅशटॅग आपला सिद्धू. आणि मी आता हॅशटॅग आपला मराठी सिनेमा हे पण सुरू केलं की तुम्ही जेव्हा मराठी सिनेमा प्रमोट करता तेव्हा हॅशटॅग आपला मराठी सिनेमा टाका. मी पण हा हॅशटॅग नक्की वापरेन, हॅशटॅग आपला मराठी सिनेमा. येस, तो आपला जिथे आपलं आलं ना तिथे दुसरं काय आपलं रेडिओ स्टेशन, आपला माईक, आपले आरजे, आपला सिद्धू, हे आपलं आलं की कमालीच वाटतं ते. आणि मला सिद्धू नेहमीच तुझ्या सगळ्या सोशल मीडिया पोस्ट बघून सुद्धा नेहमी वाटतं, अनेक वेळेला मी कॉमेंटमध्ये तुला माझी कॉमेंट दिसेल अशी हळूहळू. पण यार दरवेळी म्हणजे तू मला आठवतंय गोव्याला आता जेव्हा रेड कार्पेट झालेलं तुझ्या फिल्मसाठी,
गांधी इफ आय एम नॉट गांधी गांधी Talks. टॉक्स. गांधी Talks. आणि मी ते फोटो बघितले आणि मला असं झालं की यार असं वाटतं की आपल्याच घरातली एक व्यक्ती आहे. आणि म्हणजे असंही नाही की मला त्या फिल्मबद्दल काही माहिती होतं, असंही नाही की मी त्याच्या फिल्मच्या टीमचा भाग आहे वगैरे, असंही नाही की आपलं इमिजिएट काही बोलणं झालेलं फिल्मबद्दल. पण प्रत्येक वेळेला तू काही अचीव्ह केलंस ना की असं वाटतं की यार आपल्यातलं पण काहीतरी जिंकलं त्याच्यासोबत, हे फिलिंग मला जेन्युइनली येतं. नाही पण ती माझ्यासाठी पण ती मुवमेंट आहे की हे आपल्या आयुष्यात घडतोय, हे आपल्या आयुष्यात घडतंय असं. म्हणजे मी A.R. रहमान सरांसोबत एक फोटो काढला आणि ते म्हणाले की इथे नको, इथे लाईट कमी, तिथे काढूया. मी त्यांच्यावर फोटो काढला हे माझ्या डोक्यात आलं. यार मी या व्यक्तीला भेटलो आणि ते ज्या पद्धतीने लोकांना भेटत होते ना A.R. रहमान, ते बघून खूप इन्स्पायर व्हायला झालं मला. ती मुवमेंटच माझ्यासाठी खूप. मी पहिल्यांदा इफीला गेलो होतो. पहिल्यांदा एका सायलेंट फिल्मचा भाग आहे. खूप पुष्पक नंतर ही सायलेंट फिल्म आता इंडियन सिनेमामध्ये येते. म्हणजे पुष्पक नंतर अशी सायलेंट फिल्म आली नाही आहे. सो आणि त्यात विजय सेतुपती, अरविंद स्वामी, आदित्य राव हैदरी, महेश मांजरेकर सर, ही सगळी मंडळी त्यात आहेत. किशोर बेळेकरने ते डिरेक्ट केलं आहे. सो त्याचा भाग होणं आणि मग तो अशा पद्धतीने प्रेझेंट होणं. आणि मी पहिल्यांदा कुठल्यातरी अशा फिल्म फेस्टिवलला गेलो आहे बाय द वे, की भाई रेड कार्पेट आणि माझं 5 पीस सूट त्यात आपण रूममध्ये जाऊन फोटो बिटो सगळं. पण ती एक्साइटमेंट खरंच मोठी होती आणि मला प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो की हे माझ्याबद्दल घडतंय, हे आपल्यावर घडतंय. एन्जॉय द मुवमेंट. म्हणजे तुम्हाला खूप इंटरव्ह्यू तू R&D केला असेल तर मी आफ्टर सिम्बा माझ्या आयुष्याची टर्म बदलली की हा क्षण जगा, एन्जॉय दिस मुवमेंट, एन्जॉय द मुवमेंट. आपण पण बोललोय तर ती मुवमेंट एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. हे आपल्या आयुष्यात घडेल किंवा घडवावं म्हणून काही करत नाही, ते घडतंय ते एन्जॉय करतोय. किती सुंदर. मी ऍक्च्युली गांधी टॉक्सकडे नंतर येणार होतो, पण आता विषय निघालाय तर मी आता विचारून टाकते. कारण मला ते सुचतंय की इतकी सगळी माणसं या फिल्मशी रिलेटेड, इतकी मोठी मोठी नावं. म्हणजे असं असतं ना की ज्यांच्याबद्दल ऐकून आपल्याला वाटतं की ही व्यक्ती समोर आली तर कदाचित मला सुचणारच नाही काय बोलावं. अशी माणसं, तू त्या टीमचा भाग आहेस, तू त्या फिल्ममध्ये काम केलेस. समवन लाईक विजय सेतुपती. म्हणजे आजकाल तर तरी हिंदीमध्ये आता लोकांना कळायला लागलेत, पण साऊथचं त्यांच्या फिल्म्स आणि काम इज नेक्स्ट लेवल. कसे होते ते सगळे क्षण जेव्हा तू या सगळ्यांसोबत इंटरॅक्ट करत होतास, आणि काय तुझ्यातलं सिद्धूला काय वाटत होतं? म्हणजे वरवर आपण मी एक ऍक्टर सिद्धार्थ जाधव असं आपल्याला दाखवावं लागतं, पण आतमध्ये आपला तो एक रॉ आणि एक लहान मूल असतं ना, ते असं एक्साइटमेंट मध्ये बघत असतं ना. तेव्हा गांधी टॉक्सबद्दल आपण बोलूच, कारण जेव्हा तो सिनेमा येईल तेव्हा आपण खूप बोलू. पण एवढं सांगतो की त्याचं सगळं श्रेय किशोर बेळेकरला जातं, कारण तो लेखक दिग्दर्शक त्या सिनेमाचा आहे. आणि त्याने मला भेटायला बोलवलं आणि सांगितलं की मी एक फिल्म करतोय, एक सायलेंट फिल्म करतोय आणि त्यात ही नावं आहेत. मी त्याला बोललो मी आहे, तू बघ बाकी काय ते. आणि त्यात एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर काय आहे, कसं आहे ते तुला कळेलच. पण त्यांनी जो प्रोमो शूट केला किंवा विजय सेतुपती, अरविंद स्वामी, आदित्य राव हैदरी आणि सिद्धार्थ जाधव यांना घेऊन त्यांनी एक प्रोमो शूट केला. त्या प्रोमोची मला आपल्या लोकांमधून, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमधून खूप कौतुक आलं की सगळ्यांना खूप बरं वाटलं, मस्त वाटलं. मी पण प्रचंड एक्सायटेड होतो. जोपर्यंत ती गोष्ट येत नव्हती तोपर्यंत थांबलेलो होतो. पण तू म्हटल्याप्रमाणे गांधी टॉक्सवर खूप बोलायचं मला आणि मी बोलेनच. आता लग्न कल्लोळ आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत. पण ह्या 2024मध्ये गांधी टॉक्स येणार आहे आणि आपण बोलणार आहोत. पण हा मुवमेंट कमाल होता. जी गोष्ट तू जे म्हणते तेच आहे की मी फक्त एकच आहे, पहिल्यांदा जेव्हा विजय सेतुपती सरांना मी भेटलो होतो, त्यांना म्हणलो की आमच्या इंडस्ट्रीतले सगळे तुमचे फॅन आहेत आणि खूप वाटतं त्यांना तुम्हाला काम करताना बघून. तर त्यांनी फक्त एकच गोष्ट मला सांगितली की ॲक्टर करून अशी कॉम्प्लिमेंट येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू. आणि खूप नम्रपणे आहे. आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीची जसे सगळे नम्र ॲक्टर आहेत, तसंच तिकडेही मला तो नम्र वाटला. किंवा ते अरविंद स्वामी सर किंवा ही लोकं नम्र वाटली. पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती. फक्त ती किशोर बेळेकरचीच गोष्ट आहे, ते त्यालाच होते. किती कमाल. आपण ऑफकोर्स तू म्हणालास तसं बोलूच, या खूप बोलायचं मला. म्हणजे मी इथे थांबवलं, ते इथे थांब जरा, असं झालंय माझं. कारण काहीतरी आहे ते इंटरेस्टिंग. ओके. पण आता ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. येस, लग्नाची गोष्ट आहे. म्हणजे येऊ. आणि मिरची टॉप 20 मध्ये सनई संघ आणि आणि आता झणझणल्या काळजावरती आलेला. आणि आम्ही जो इंटरव्ह्यू करतोय आज, ज्या दिवशी करतोय त्या दिवशी आमचं 3रं गाणं आलंय, जे सॅड सॉंग आहे, जे आदर्शने गायलंय. त्यामुळे भाई, आणि मिरची टॉप 20वर गाणं येणं म्हणजे मला तर लयच आहे. पहिले पायदान पे एंट्री लगेच, आणि ते गाणं कमाल आहे. आता मी
शासनाचे स्टेट अवॉर्ड झाले. त्यात माझा एक ॲक्ट होता एनर्जेटिक. हो. त्यात सुभाष नकाशे सरांनी तो कोरिओग्राफ केला होता. तर मी रिक्वेस्ट केली, सर माझं नवीन गाणं आलं इथे टाकेर. मग त्यांनी एंट्री केली. अरे काय कमाल, बाईक वगैरे. म्हणजे एक तर मला तुला माहिती आहे का, मला बाईक येत नाही, मला गाडी येते. मला बाईक फक्त सीन पुरती येते. पण ती माइस्टर आहे, त्याच्यावर मी दादरमध्ये फिरताना ते घेतो. पण गिअर आणि तो हे होती का हार्डली मी चालवतो. मी हार्ले डेव्हिडसन नावाची ते दोघं आहेत. त्यांनी जी गाडी आणि 1200 सीसीची ती गाडी एवढी बापरे. आणि मी आपला या भाई चेहऱ्यावर गॉगल घातलेला. पण ते गाणं त्यांनी तिथे इन्कॉर्पोरेट केलं. आपलं झणझणला काळजा होती. त्यामुळे आता सगळंच माझं लग्न कल्लोळमय आहे आयुष्य. प्रमोशन चालू आहे, छान छान न्यूज मिळतात. म्हणजे जसं मिरची टॉप 20चं म्हटलं आहे, रिॲक्शन लोकांच्या मिळत आहेत, लोकांना माहिती आहे, धिंगाणाचा फिनाले झाला आहे. खूप काही गोष्टी घडतात आणि खूप हॅपनिंग गोष्ट आहे. खूप हॅपनिंग गोष्टी घडतात माझ्या आयुष्यात. पण प्रत्येक फिल्म तुझी जेव्हा येते ना सिद्धू, तू इतकाच एक्सायटेड असतोस. आणि हे खूप छान गोष्ट आहे. का ते तुला सांगते, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण फिल्म पूर्ण एनर्जीनी ऊर्जेनी शूट करतो आणि नंतर प्रमोशन्स नाही म्हटलं तरी थोडेसे थकवणारे होतात ना. एका पॉईंट नंतर बऱ्याच लोकांना कंटाळा येतो की काय तेच बोलायचं. पण सिद्धू इज दॅट वन थिंग की त्याला बघितल्यानंतरच कळतं. म्हणजे त्याचा त्या फिल्मचा झोन असतो तो, की त्याला बघितल्यानंतर कळतं की अच्छा आता लग्न चॅप्टर चालू आहे, अच्छा आता अफलातून चॅप्टर चालू आहे, अच्छा आता पुढचा हा चॅप्टर चालू आहे. हे कसं काय तुला जमतंय करायला? नाही जमत नाही हे मला. याची कुठेतरी म्हणजे रुजवलं माझ्यात महेश मांजरेकर सरांनी. कारण मी शिवाजीराजे भोसले बोलतो ह्या सिनेमाच्या वेळेला त्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रात फिरवलं होतं सचिन खेडेकर सरांबरोबर. म्हणजे मी नागपूरला गेलो होतो. नागपूरला आम्ही प्रमोशनला गेलो होतो. आणि ते मला एवढं सांगायचं की हा कनेक्शन खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही ज्या पोटतिडकीने सिनेमा बनवता त्याच पोटतिडकीने तो लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही किती प्रमोशन केलं तरी कमीच असतं पाहिजे. म्हणजे ते वाढतच जातं, अरे हे नाही केलं ते नाही केलं. तर ते ना मी म्हणजे माझा प्रत्येक सिनेमा आहे, मी एक तर प्रचंड एक्सायटेड असतो माझ्या प्रत्येक सिनेमाला घेऊन की माझं काम येते, माझा पिक्चर रिलीज होतोय भाई. त्यामुळे ती एक्साइटमेंट पाहिजे. आणि मला असं वाटतं की तो कनेक्शन वाढतो. तुमचा सिनेमा पोहोचवणं, तुमचं पर्सनली तुमच्या म्हणजे आता हा जो पॉडकास्ट घेतोय असं कुठेतरी ह्या छान गप्पा निमित्त लग्न कळवचं असलं तरी मला बोलता येतं आहे, मला खूप व्यक्त होता येतं आहे. त्या सिनेमाचे मेन हिरो सचिन खेडेकर सर होते, महेश मांजरेकर सर नाव आहेत. त्या सिद्धार्थ ज्योतीची काय गरज आहे, पण ते मला फिरवायचे, ते मला त्या पत्रकारांबरोबर इंट्रोड्यूस करून द्यायचे. तो कनेक्शन वाढतो. आणि मला असं वाटतं की आपला सिनेमा पोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मी म्हणजे खरंच मी म्हणजे आमची जी ह्या सिनेमाची PR आहे अमृता माने, तर तिला पहिल्यांदा ती माझ्यावर असोसिएट झाली होती रजाकार सिनेमाला. अरे बापरे. तो 2015. तो रजाकारच्या वेळेला मी म्हणजे मी त्यांना सँडविच खायलाही मिळालं नाही एवढी गोष्ट होती. किंवा इथलं उदाहरण देशील आपल्या रेडिओ मिरचीचं, हुप्पा हुया झाला तेव्हा मी गदा घेऊन रस्त्यात फिरत होतो. मी इथे आपल्या या स्टुडिओमध्ये गदा घेऊन आलो होतो आणि मी फिरत होतो, मी रस्त्यावर फिरत होतो. तर मला वाटतं ह्या क्लुप्त्या ह्या गोष्टी आपण काढून एकदा तर आम्ही जाता समित कक्कड पुण्यालाच की बोललो, समित तिकडे काय चाललंय, तिकडे बोललो ती बॉडी बिल्डिंग पुणेश्री का कामगार शिकायचं चालू आहे, चला घुसा. मी उतरलो, ती गदा घेऊन त्या मुंबईश्रीमध्ये घुसलो. इथे महाराष्ट्रश्री होती, मुंबईश्री होती शिवाजी पार्कला. तर जॉन एब्राहिम आणि जॅकी श्रॉफ सर आले होते. आणि मी आपला तो विचार कर 2008-09चा सिद्धार्थ जाधव, ते फोटो पण आहेत, अशी मोठी गदा आणि तो फिरतोय. आणि मी गेल्यानंतर तिकडे शिवाजी पार्कचा क्राऊड म्हणजे तर मला जॅकी श्रॉफ सर बोलतात, बिडू तू कौन है, तेरा क्या है, तेरे नाम पे क्यों चिल्ला रहे. बोलो सर मैं मराठी एक्टर हूँ, मेरी फिल्म आ रही है हुप्पा हुया. अच्छा बिडू तेरे को ऑल दी बेस्ट बहुत पॉप्युलर आहे, तू पॉप्युलर आहे. बोला आज तर पॉप्युलर हो. म्हणजे ते किती म्हणजे हे या सगळ्या मुवमेंट ह्या प्रमोशनच्या निमित्तानेच मिळतात. सो प्रमोशन तुम्ही जेवढं मनापासून सिनेमा करता तेवढ्याच मनापासून तुम्ही प्रमोशन करणं गरजेचं आहे. आणि म्हणजे जसा वेळ मिळेल तसा मी तर करतोच. म्हणजे आपण काय काय करू शकतो, किती जास्त गोष्टी करू शकतो. कधी ॲक्टर म्हणून आपल्याला खूप गोष्टी सुचत असतात, हे करू का, कारण तुमची वेळ कमी असते. पण तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि मी तरी करतोच. म्हणजे
100%. आणि तुझ्या डोक्यात काही आयडियाज असतील, मी तुला कोणत्याही पद्धतीने छोटीशी किंवा मोठीशी जी कोणती मदत करू शकत असेल प्लीज मला नाही, सांग. तू हा इंटरव्ह्यू करतेस किंवा तू बोलता बोलता लग्न कळूचं नाव घेतेस किंवा तुम्ही कुठलं म्हणजे माझंच नाही कुठल्याही सिनेमाचं नाव घेतेस तू म्हणजे तमाशा लाईव्हच्या वेळेला आपण पुष्कर बिष्कर हो, सगळे आलेलो. हो. मला असं वाटतं की तू प्रत्येक म्हणजे तुम्ही सगळेच आरजे ज्या पद्धतीने मराठी सिनेमा पोहोचवताना उलट तुम्ही तीच तर मदत करताय. मदत इन द सेन्स तो आता इथे बसल्या बसल्या जसं मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणालो की इथे बसल्या बसल्या संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की खरंय. ज्ञानेश्वरीने सिद्धार्थचा इंटरव्ह्यू घेतला, त्यात त्यांनी सिनेमा सांगितलं येतो लग्न कल्लोळ आणि तेवढं तुम्ही काढता आणि तुम्ही महाराष्ट्रावर पोहोचवता, लोकांना पोहोचतंय. ते हे वाढलंय. मग अशी पॉडकास्ट यावेळेला बोलीस ना काय रीच सुरू झालाय, तर रीच असा सुरू झालाय की इथे बसून मी महाराष्ट्राच्या देशातल्या नाही तर जगातल्या मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. खरंय खरंय. आणि ऍब्सोल्युटली मला वाटतं की आणि मिरचीसाठी तरी मला हे म्हणावंसं वाटेल आणि मला फार आनंद आहे या गोष्टीचा की अजून एक छान गोष्ट आहे आणि ती म्हणजे या सगळ्या चित्रपटांची गाणी. खूप वेळा असं होतं ना की एखाद्या फिल्मचं गाणं आपल्या लक्षात राहतं आणि त्या गाण्यामुळे सुद्धा आपल्याला ती फिल्म लक्षात राहते, त्यातले कलाकार लक्षात राहतात आणि तेच मिरची टॉप 20च्या निमित्ताने होतंय. मला खूप छान वाटतं जेव्हा एखादं नवीन गाणं लग्न कल्लोळ सारख्या फिल्मचं येतं. जेव्हा नवीन गाणं येतं तेव्हा ते 20व्या पोझिशनवरती असतं कारण त्याची जस्ट एंट्री झालेली असते. आणि पुढल्या आठवड्यात मी बघते आणि ते नंबर 4 वरती नंबर 3 वरती असतं आणि माझं तर 1 मिनिट या एका आठवड्यात काय काय घडल्या गोष्टी. आणि बाय द वे या गोष्टी म्हणजे लोक जेव्हा त्या गाण्याला प्रेम देतात तसंच ते गाणं वरती येतं. त्यामुळे मला फार छान वाटतंय की टॉप 20 मध्ये 20व्या आणि 19व्या पोझिशनवरती आलेली गाणी आता 20-20 तर मागे सोडून पहिल्या 10 मध्ये आहेत. रेडिओ मिरची एवढं आम्हाला आहे पण हे कौतुक त्या गीतकारांचं, म्युझिक डिरेक्टरचं आणि गायकांचं आहे. कारण स्वप्नील प्रफुल्ल ज्यांनी आमच्या सिनेमाचं म्युझिक केलं की आदर्शने, अवधूत गुप्ते सर, जुईली जोगळेकर मॅम यांनी ती गाणी गायलेली आहेत. यांनी सगळी मंदार चोळकरने गाणं लिहिलं आहे. सो मला वाटतं हे सगळे यांचं कौतुक आहे की ते ज्या पद्धतीने एनर्जेटिकली तिन्ही गाणी आता सॅड सॉन्ग पण आलं आहे आणि ते लोक ॲप्रिशिएट करतात, तर हे त्यांचं कौतुक असतं. पण शेवटी आम्हाला बरं वाटतं की यार आपलं गाणं आलं. आणि जेव्हा सनई संघ आलं आणि तू जेव्हा मिरचीच्या सोशल मीडियावर ते क्रिएटिव्ह टाकलं होतं तर माझं असं म्हणणं होतं की हे कधी येणार झणझणच्या काळजावरती. आणि आता झणझणच्या काळजावरती मिरची टॉप 20मध्ये आलं आहे. त्यामुळे आपली गाणी येत आहेत आणि लोकांना आवडत आहेत, याचा आनंद आहे. कमाल कमाल. सिद्धू मला एक गोष्ट विचारायची आहे. मगाशी तू महेश सरांचं नाव घेतलंस. एक प्रश्न असा आहे की बघ असं बऱ्याच वेळेला होतं ना जेव्हा आपलाही आपल्यावरती विश्वास नसतो, आपल्याला वाटतच नसतं की आपल्यामध्ये तेवढं मेरिट आहे. कारण स्वाभाविकपणे आपल्याला वाटतं की अरे मी कुठे यार, हे बाकीचे सगळे छान आहेत, माझं इतकं नाही. तेव्हा अशी काही माणसं असतात ज्यांचा पता नाही केसे पण आपल्यावरती खूप विश्वास असतो आणि त्यांना असं माहीत असतं की तुझं खूप कमाल काहीतरी होणार आहे. तुझ्या आयुष्यातली ती माणसं कोण होती ज्यांचा तुझ्या तेव्हा विश्वास होता जेव्हा सिद्धार्थ जाधवचाही स्वतःवरती विश्वास नव्हता? नाही खूप लोक आहेत. म्हणजे मी किती आपलं पॉडकास्ट तर वेगळ्या लेवलला जाईल कारण प्रत्येक वाटेवर प्रत्येक वेगळी माणसं मला भेटत गेली आणि ती अजून आहेत. म्हणजे ती भेटत गेली नाही, ती आली आणि थांबली. म्हणजे किती महत्वाचं आहे. हो यार, म्हणजे माझा मोठा भाऊ डॉक्टर लवेश जाधव, जिथून म्हणजे माझी फॅमिली आणि त्यात डॉक्टर लवेश जाधव म्हणजे तो वेगळा म्हणजे दीपस्तंभ वगैरे. एकदा कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये मला शब्द सापडला होता की लाईट हाऊस तो जो जातो बघ फोकस, म्हणजे मी अंधारात आहे पण तो बरोबर तुला रस्ता दाखवत असतो ना, तसा माझा भाऊ माझ्या आयुष्यात आहे, माझी फॅमिली. मग तृप्ती आल्यानंतर आयुष्यात तिने ज्या पद्धतीने सपोर्ट केला होता किंवा फोकस ठेवलं होतं मला. मग अमित भंडारी आहे जो प्रत्येक वेळेला सांगत असतो मला काहीतरी. मग नावच आहेत ग, मग नावं घ्यायची म्हणजे ती फटाक्यांची माळ आहे. म्हणजे तू पंढरीनाथ कांबळे, पॅडी, भरत जाधव सर, अंकुश दादा, केदार शिंदे सर ज्यांनी लोचा दिला, त्यानंतर विकास कदम. मग पुढे गेल्यानंतर म्हणजे बघ टप्पा आला. मग पुढे गेल्यानंतर महेश मांजरेकर सरांच्या बरोबरीने काम करता मग पुढे क्षितिज पटवर्धन आहे, समीर विध्वंस आहे, आदित्य सरपोतदार आहे, अमय वाघ, रितेश देशमुख सर आणि ज्यांनी अमय खोपकर दादा, त्याच्यानंतर तेजस्विनी पंडित, संजय जाधव, उमेश कामत. तू किती लोकांची नावं घेशील. म्हणजे वेळोवेळी उभं राहणं फक्त मी तुझ्यावर आहे सांगणं नाही, उभं राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे देवेंद्र पेम सर
ज्यांनी किंवा जयवंत भालेकर तो माझा दादाचा मित्र आहे, ज्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली देवेंद्र सरांकडे घेण्याची. मग देवेंद्र प्रेम सरांनी मला जे काही शिकवलं इम्प्रोव्हायझेशन, मग त्याच्यावर सगळी गोष्टी करत गेलो, नाटकं आली. मग केदार सर भेटले, देवेंद्र सरांमुळे पॅड्या भेटला, पॅड्यामुळे केदार सर भेटले, मग केदार सरांमुळे हसाच्या कटफू, मग गंगोबे नॉन मॅट्रिक, मग आपण यांना असलात का. मग तिथून पुढचा प्रवास सुरू झाला तो लोचा दलार आणि आणखीन पॉप्युलॅरिटी. मग सिनेमे, जत्रा आणि या सगळ्या गोष्टी करता करता मग आयुष्यात तृप्ती, मग तृप्तीने सपोर्ट करणं. मग अमित भंडारी, मग महेश मांजरेकर सर. मग महेश मांजरेकर सरांनी म्हणून मग ते मी तुझं म्हणालीस ना की विनोद शिकवला किंवा विनोद समजवला देवेंद्र प्रेम सरांनी. विनोदाला पॉलिश केलं केदार शिंदे सरांनी आणि खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंटही केला मला. आणि त्याच्यावरती महेश सर आले आणि त्यांनी सांगितलं तू विनोदाच्या पलीकडे जाऊन काम करू शकतोस. आणि मग तशी कामं दिली मला. लालबाग परळपासून सगळेच सिनेमे. आणि मग जिथे थांबलो होतो आयुष्यात, जिथे आदित्य सरपोतदार आला, क्षितिज पटवर्धन नावाचा मित्र आला, अमेय वाघ आहे, रितेश देशमुख सर ज्यांनी मला फोन करून सांगितलं होतं फास्टर फेनेला की मला माहिती आहे की तुमचं खूप मोठं नाव आहे मराठीत, तुम्ही खूप मोठे कलाकार आहात, पण तुम्ही एक छोटीशी भूमिका करताय फास्टर फेनेमध्ये, पण आपण त्यांना चांगलं प्रेझेंट करू. तेजस्विनी पंडित, उमेश कामत, संजय जाधव दादा ते तर येऊन भेटायचे, मला फिरवून यायचे. म्हणजे महेश सर म्हणजे काम नव्हतं तर महेश सर फोन करायचे, काय चाललं सिद्धार्थ कुमार, रामचंद्र जाधव, काय नाही ये इकडे. ऑफिसला बसवायचे, स्टुडिओला बसवायचे. तेजस्विनी पंडित, उमेश कामत आणि संजय जाधव तर मला भेटायला यायचे. गोष्टी डिस्कशन करूया, काय करू शकतो. अरे यार सतत ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी. अमित भंडारी फोनवरून मला काय काय गोष्टी सांगायच्या. केदार सरांनी आणि प्रसाद कामी तर माझ्यासाठी गेलं एवढं नाटक काढलं. मला असं म्हणायचं ती खूप माणसं आहेत, म्हणजे यांच्या बरोबरीने खूप माणसं आहेत ज्यांची नावं काही आता डोक्यात नसेल पण ते माझ्याबरोबर आयुष्यात आहेत. तर ही लोकं असतात आणि तुमच्या आयुष्यात अशी लोकं पाहिजे जे तुमची कॉलर पकडायला पाहिजे, तुमच्या कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे, पण तरीही ते तुमच्याबरोबर असायला पाहिजेत. ही गोष्ट तुझ्या आयुष्यात, ही गोष्ट आत्ता तुला वाटते इम्पॉर्टंट आहे पण ती नाही आहे, त्याच्या पलीकडची एक गोष्ट आहे. हे किती महत्त्वाचं हे सांगणार आहे. आणि आता मी काही लोकांना जे मला हे लोक सांगतात ना, मी त्या लोकांना सांगतो की म्हणजे आत्ता धिंगाणाच्या वेळेला ते एक फिनालेला एक प्राईज होतं, कार होती, एक 4 व्हीलर कार होती. ती कार एका धिंगाणेबाज कलाकाराला मिळणार होती आणि मी ना फक्त पाहिलंय अभिजित सावंत त्याला मिळाली होती जेव्हा तो जिंकला होता इंडियन आयडल. त्याच्यानंतर अशी काही कोणाला कार नाही मिळाली आणि मराठी टेलिव्हिजनच्या हिस्ट्रीमध्ये तर असं कोणाला मिळालंच नाही रियालिटी शोमध्ये. ती कार मला मिळाली. सो मी मराठी इंडस्ट्रीतला पहिला कलाकार आहे जो अशा कुठल्या रियालिटी शोमध्ये अशी 4 व्हीलर कार जिंकला आहे. म्हणजे जिंकला इन द सेन्स त्याला ती प्राईज म्हणून दिलेली आहे. मी तेव्हा एक गोष्ट असं म्हणालो की यार काही तुम्हाला डाऊन वाटलं की बघा सिद्धार्थ जाधवकडे, असं मी स्वतःच म्हणालो ग त्या फ्लोमध्ये, कारण मी खूप असा जरा इमोशनल झालो होतो. मी म्हणालो की बघा यार की मला खरंच एक 2013 ते 17 हा काळ बघताना मला असं वाटायचं काय होईल की नाही. आणि 2024 पर्यंत 7 वर्षात मी पुन्हा एकदा त्याच 17 2.0 स्टायलिंग विलिंग गॉगल विगल पासून वेगळ्या झोनला सिद्धार्थ जाधवला. तर तुम्ही इन्स्पायर करणं खूप गरजेचं आहे. आणि पण इन्स्पायर करण्यासाठी तुम्ही विद्यार्थी असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे कुठली कामं असतील ती कामं मराठी सिनेमामुळे, आणि तुम्ही प्रत्येक काम त्याच प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. 100%. बऱ्याच वेळेला असं होतं ना सिद्धू की म्हणजे आता तुला एक बहीण एक भाऊ आहे, बऱ्याच वेळेला भावा बहिणींच्या नात्याबद्दल खूप बोललं जातं पण भावा भावांच्या नात्याबद्दल जास्त बोललं जात नाही. आणि तुमच्या बाबतीत खास करून मला हे विचारायचं आहे, कारण अनेक इंटरव्ह्यूजमध्ये तू तुझ्या भावाचं नाव घेतोस आणि ते फक्त भाऊ आहे आणि त्यांनी सपोर्ट केला एवढ्याच पर्यंत मर्यादित नसतं. एक मेंटॉर म्हणून, एक काहीतरी शिकवणारा म्हणून, एक इन्स्पिरेशन म्हणून सुद्धा तू त्याचं नाव घेतोस. हे भावाभावांचं नातं कसं आहे तुमचं आणि एक्झॅक्टली काय पद्धतीने तुझ्या भावानी तुझ्यावरती परिणाम केलाय? अरे इंटरेस्टिंग नातं आहे. म्हणजे मी पिंकी म्हणजे माझी पंकजाक्षी, माझ्या भावाचं नाव लवेश, जरा युनिक आहे. आणि एक आहे पंकजाक्षी माझ्या बहिणीचं नाव, किती गोड नाव आहे. आणि माझं नाव सिद्धार्थ आहे. दादा हा खूप हुशार मुलगा आहे. म्हणजे तुम्हाला माहीत नसेल पण तो 9वीला असताना म्हणजे 90s असताना तो भारतातर्फे जपानला गेला होता जागतिक शांतता परिषदेत रिप्रेझेंट करायला. बापरे. देशातून 4 मुलं सिलेक्ट झालेली, त्यातला तो एक होता. तेव्हा त्याचं इंग्लिश बिंग्लिश तेव्हा सॉलिड होतं. आमच्या एरियात कवटी एक छोटासा बॉल असतो, कवटी बॉल होतो त्याला, त्याचे टुर्नामेंट व्हायचे ना, त्यात तो इंग्लिश कॉमेंट्री करायचा. ओ दॅट्स नाईट बॉल, अरे दादा म्हणजे भाई कडक. आणि तो डॉक्टर आणि तो प्रचंड चांगला माणूस आणि ना तो प्रत्येकाला मदत करणार माणूस, प्रत्येकाला. म्हणजे मी जेव्हा जातो ना तेव्हा मला त्याला सिद्धार्थाचा भाऊ म्हणून ओळखत नाही, मला म्हणजे हा म्हणजे तुझा भाऊ लवेश जाधव ना असं ओळख, डॉक्टर लवेश जाधव ना असं ओळखतं. तो प्रचंड म्हणजे तेव्हा लहानपणापासून आमचा अभ्यास घेणं,
किंवा मला गाईड करणं, आणि तो नेहमी मला एक गोष्ट गाईड करतो, तो मला नेहमी फिटनेस वाईज. मी त्याच्यासमोर असा असतो, मी त्याला फोन करतो की मला आता तो पुश पाहिजे मला, आणि मग त्याचे फोन रेकॉर्ड आहे त्याच्यात. म्हणजे मला डाऊन वाटतं तेव्हा मला आत्ता असं वाटतंय. सी तुझ्या आयुष्यात ना आपण ऑल इज वेल म्हणणं गरजेचं असतं, पण ना आत्ता तुला काय वाटतंय? आता मी इंटरव्ह्यू सगळं केलंय, सगळं झालंय, पण आत्ता ना मला हे वाटतंय. आता मी कोणाशी बोलू? तर मी दादाला ते म्हणतो, मला आत्ता रडावंसं वाटतंय, मला आता राग आलाय, मला आता अस्वस्थ वाटतंय. ओके, तो कुठे मीटिंगमध्ये असेल, मला बोलतो हा कॉल रेकॉर्ड कर. मग मी तो रेकॉर्ड करतो ना, ऐकत बसतो. मग तो बोलत जातो, बऱ्याच गोष्टी बोलतो, आणि त्यातून काही गोष्टी मिळत जातात. तो बोलतो तुला कळत नसेल तर पुन्हा ते ऐकत राहा. तो तशा पद्धतीने गाईड करत जातो तुला, आणि ते कमालीचं आहे. म्हणजे तो असणं खूप, आमची मैत्री खूप चांगली आहे. काही गोष्टींसाठी तो माझा मोठा भाऊ आहे, काही गोष्टींसाठी मी त्याचा मोठा भाऊ आहे. कधी कधी मी अधिकाराने त्याला काही गोष्टी सांगतो, पण त्याच्यासारखा चांगला माणूस नाही. म्हणजे मी हा किस्सा खूप वेळा सांगतो की मी एका ठिकाणी ओपनिंगला गेलो होतो, आणि तिकडे एक मोठी व्यक्ती येणार होती, पण ती मोठी व्यक्ती आली नाही. मग मी असताना सुद्धा थांबलो होतो सगळं, की आता ती व्यक्ती येईल, मग आपण ते करू. पण ती व्यक्ती कुठेतरी बिझी होती. मग त्याचे घरचे आले, मग ते चला वहिनी आल्या आहेत, त्यांचा मुलगा आला, आपण करून घेऊ. आणि ते आम्ही कार्यक्रम केला, आणि ते म्हणाले की आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं एका व्यक्तीने सर केले, तर त्यांनी फोटो लावले, तर आपण तिकडे भेट देऊया. म्हणून मी तिकडे गेलो, आणि ती मोठी व्यक्ती तिकडे आली. तर सगळे बोलले त्यांना भेटून घेऊया. तर ते पहिल्यांदा म्हणाले, अरे सिद्धार्थ जाधव, तुमचा भाऊ देव माणूस आहे. असं तो मला म्हणाला पाहिजे. ती जी मोठी व्यक्ती होती, ज्याच्यासाठी इथे लोक सगळी थांबली होती, आता साहेब येणार, तो पहिलं वाक्य म्हणाला की सिद्धार्थ तुमचा भाऊ देव माणूस आहे. कारण दादा डॉक्टर असताना तो गरिबांसाठी खूप मदत केली त्याने, यांच्याकडून जी मदत जायची ना. सो मला वाटतं दादा म्हणजे डॉक्टर लवेश जाधव हा माझ्यासाठी खूप मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे, की तो मला सांगतो आता व्यायाम करायला पाहिजे. सिंपल सा लॉजिक आहे, भाई तुम साईन करते हो की नाही. अमिताभ बच्चन, शशी कपूर, त्याच्यानंतर काही वर्षांनी अमिताभ बच्चन हिरो आहे, पण शशी कपूर कमिशनर झाले होते, जाडे झाले होते. ते फिटनेस काही असेल, तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा असतो, तुमचा फोकस खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढउतार असतात. 1000 लोक घरी बसलेले आहेत, पण 999 वेगळे, आणि तू एकटा वेगळा कसा होशील, हे मी खूप वेळा उदाहरण देतो. याचा विचार करणं गरजेचं आहे, कारण गेलेलं परत येतं आणि परत जातं. ही थेअरी आहे नाही दादाची. सो त्याला त्याचे, आणि मी ते ऐकतो. नाही, हे पण महत्वाचं. हो, तुम्ही तो म्हणजे तो म्हणतो की तुम्ही ना रिॲक्ट होण्यासाठी ऐकू नका, पूर्ण ऐका. मला माहिती असं आपण करतो ना, कोणतरी सांगत असेल ना आपला, आय नो रे, नाही, त्याला कंप्लीट करू दे. तुला माहिती असलेली गोष्ट सुद्धा त्याला कंप्लीट करू दे. सो लिस्नर झालो मी छान. मी लोकांना, मी खूप जणांशी बोलतो, तुला माहिती नसेल, माझा पॉडकास्ट काढला ना, अरे भाई माझे एवढे पॉडकास्ट होता ना, दीड तास मी असं असतो, होणार काय न होणार, हे होणार ते होणार. काही गोष्टी आहेत ज्या मला कळतात. मला मी आजकाल एक खूप चांगलं उदाहरण देतो. म्हणजे खूप आयुष्यात चढउतार माझ्याही होतात, पण तुम्ही स्वतःला कसं फोकस करताना यार, ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे बघ ना, मी धिंगाणासारखा, म्हणजे धिंगाणासारखा सुपरहिट शोचा पार्ट आहे. माझा सिनेमा येतो, तो लोकांपर्यंत पोहोचतोय, मला कुठेतरी कार मिळते, माझं कुठेतरी कौतुक होतंय. सो तुम्ही शांत होणं ना आयुष्यात खूप गरजेचं असतं. तुम्हाला ना, म्हणजे जर तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल आणि त्यावर चांगलंही घडत असेल, तर पॅरामीटर द्यायचे, म्हणजे पर्सेंटेज द्यायचे. की माझ्या मेकअपमधला म्हणालो होतो, म्हणजे बिपिन इरुणकरला, त्याला त्याविषयी म्हणालो की हे सगळं आपल्या चांगल्या आयुष्यात घडतंय, तर आपण 49% वाईट असू आणि 51% चांगले असू. वाईटही घडतंय पण चांगलंही घडतंय, फक्त वाईट घडतं. ही तुमची फिलॉसॉफी आहे ना, ही तुम्ही स्वतःला देणं खूप गरजेचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे, जे मला आता रिसेंटली कळलंय, जे मला खूप मस्त वाटतं, की तुम्हाला प्रतिबिंब पाहायचं असेल ना, तर ते उकळत्या पाण्यात तुम्ही पाहू शकत नाही. बरं, ते नितळ आणि शांत व्हावं लागतं. बरं, ते गरम पाणी असेल, मी म्हणत आहे थंडच पाहिजे, पण उकळत्या पाण्यात तू बघायला गेलीस ना, की तुला काही दिसत नाही. ते गरम पाणी जेव्हा असं नितळ शांत असं होईल ना छान, त्यात तुला दिसेलही. तर ही जी थिअरी आहे ना, की तुम्ही प्रत्येक गोष्ट असं नाही झालं पाहिजे, पण मला असं वाटतं की ते तुम्हाला अनुभवानुसार येतं. ते तुम्ही विद्यार्थी राहिलात म्हणून येतं. तशा बऱ्याच गोष्टी आहेत. तो तुम्ही फोकस राहणं. आणि त्याप्रमाणे दादा आताही, म्हणजे मला बरं नव्हतं तेव्हा, माझ्यावर हॉस्पिटलला मी ॲडमिट होतो तेव्हा 7 दिवस तिकडेच होता, माझ्याबरोबर थांबला होता, मग मला मोटिवेट करत होता. आणि मग ते छोटंसं ऑपरेशन झालं ना माझं, मग आपण त्या गुंगीत असतो ना, त्यात मी दादाला फुल, तू असं करतो की ते चांगलं आहे तू वगैरे, दादाने ते सगळं शूट केलं होतं, मला ऐकवलं होतं. पण आमचं रिलेशन खूप भावाभावांचं आहे, गुरु चेल्याचं आहे, मित्रांचं आहे.
आणि कधी कधी तो माझ्याकडून काय ॲडवाईस घेतो आणि मी देतो. तुला माहितीये काल मी कुठून तरी येत होते आणि गाडीमध्ये माझ्या आईनी इंटरव्ह्यू लावलेला डॉक्टर तात्याराव लहानेंचा आणि डॉक्टर विठ्ठल लहानेंचा आणि ते दोघं एकमेकांबद्दल बोलत होते. म्हणजे डॉक्टर विठ्ठल लहाने सांगत होते डॉक्टर तात्याराव लहानेंबद्दल की कसे त्यांनाही त्यांच्या भावात गुरु मिळाला, कसं कसं त्यांना शिकवलं की इथून हे कर तिथून ते कर आणि त्यांचं ओव्हरऑलच बॉन्ड. आणि आय एम नॉट इव्हन जोकिंग, हा प्रश्न मला तेव्हाच वाटलेला कारण मला माहित होतं की आज आपण पॉडकास्ट करणार आहोत आणि माझं तेच रे. तर माझं असं झालं की यार हे किती पॅरलेल वाटतंय. म्हणजे इथे मी तुला अनेक वेळा तुझ्या भावाबद्दल बोलताना ऐकलंय, मी इथे 2 भावांना एकमेकांबद्दल बोलताना ऐकते आणि एक भाऊ दुसऱ्या भावाबद्दल हे सांगतोय की हा माणूस म्हणून माझ्यापेक्षा खूप जास्त अमेझिंग आहे. ही गोष्टच मला खूप छान वाटली आणि मला जसं वाटलेलं तू तुझ्या भावाबद्दल बोलशील तू एक्झॅक्टली तसंच. हा, कारण ते फॅक्ट आहे का. म्हणजे मी आता पहिल्यांदा बोलत नाही दादाबद्दल, मी नेहमीच बोलतो कारण ते येतच. बघ, तुमच्या आयुष्याच्या गोष्टी घडल्या असतात त्याच्याबद्दल तुम्ही बोलणं गरजेचं आहे. मला नाही वाटतं मी तेच बोलतोय का, त्याच्यात काही वेगळं देतोय का. म्हणजे हे वाक्य मी माझ्या भावाबद्दल नेहमी बोलतो की म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांच्या आयुष्यातही अजित तेंडुलकर सरांचा खूप मोठा वाटा आहे आणि ते भारतरत्न सचिन तेंडुलकर सर ते मान्य करतात. तसं माझ्या आयुष्यातला मी सचिन तेंडुलकर आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्या आयुष्यातला अजित तेंडुलकर दादा आहे. हे फॅक्ट आहे माझं. कारण तो भाऊ आणि तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. तुम्ही विद्यार्थी राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शहाणे झालात की नाही मग तुमचं अर्धवट राहतं सगळं. त्यामुळे मी त्या गोष्टीला घेऊन खूप काय म्हणतात ते, दादा जे म्हणेल ते असं असतं माझं. आणि ही घरची माणसंच ॲट दी एंड आपले पिलर्स असतात. मला तुला विचारायचं, जसं एका पॉईंट नंतर आपल्याला कळतं की लोकांना आता आपण माहीत झालोय किंवा आपण बघायला गेलं तर पॉप्युलर प्रसिद्ध झालोय वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे. पण ना घरच्यांना जेव्हा म्हणजे आपल्याला घरच्यांच्या चेहऱ्यावरती बघून जेव्हा कळतं ना की ह्यांना कळलंय की आपण एक्झॅक्टली बाहेर जाऊन काय करतोय, तो क्षण फार स्पेशल असतो. मला तुझ्याबद्दल हे विचारायचंय की तुझ्या आईबाबांच्या डोळ्यात तुला कधी दिसलं की त्यांना कळलंय की सिद्धार्थ जाधव बाहेर जाऊन काय एक्झॅक्टली करतोय? अरे काय म्हणजे माझ्या आईला तर म्हणजे केवढं कौतुक आहे. म्हणजे माझ्या आईला ना एकदा सिरियलमधले काही कलाकारांबरोबर माझा फोटो दिसला होता. तेव्हा आपला हुप्पा हुग्या आणि शिवाजीराजे वगैरे सगळं येऊन गेलं होतं. म्हणजे माहिती होतं लोकांना की हा पोरगा चांगलं काम करतो. पण तिला कौतुक ते होतं की ह्या लोकांबरोबर सिद्धू उभा आहे. किती गोड आहे. अरे ती एकदम खुश झाली होती की तू ह्याच्यावर भेटलं त्याच्यावर भेटलं, वाव किती मस्त आहे. आणि पप्पांचं वेगळं स्ट्रगल आहे, कारण माझे पप्पा BMCच्या नाटकात कामं वगैरे करायचे. त्यांचा स्ट्रगल हे पण मी खूप वेळ सांगतो की ते नेहमी ते विचारत असतं आपल्याला की काय चाललंय, हे चाललंय काय, छान छान मस्त होतं. आताही आपण इंटरव्ह्यू करताना आईचे 3 वेळा फोन आलेत की तिचा फोन येत असतो की कसं चाललंय काय चाललंय. त्यांना कौतुक असतं, त्यांना आवडतं, त्यांना ते प्रेक्षक म्हणूनच बघतात आणि त्यांना जाम मजा येते. म्हणजे मी त्यांना मी 1 वर्ष होतं जिथे त्या वर्षी मला खूप अवॉर्ड मिळाले होते. लालबाग परळसाठी मिळाले होते, दे धक्कासाठी मिळाले होते. तेव्हा एका कॉम्पिटिशन माझी सासू आणि आई एकत्र अवॉर्ड घ्यायला गेलेली. किंवा महाराष्ट्राचं फेवरेट कोणला मला गलगले निघाल्यासाठी विलन आणि दे धक्कासाठी सहाय्यक अभिनेता, असे 2 एकाच वर्षी पारितोषिक मिळालेले. त्या वर्षी माझ्या आईवडिलांना असं सूटबीट घालून वगैरे घेऊन गेलो. तर त्यांना आवडतं ते आणि मला वाटतं की त्यांचा आनंद हाच आहे की त्यांची 3ही मुलं, माझी बहीण वकील आहे म्हणजे ती, माझा भाऊ डॉक्टर आहे, किंवा मी कुठे छान छान काम करत असतो आणि लोक त्यांना ॲप्रिशिएट करत असतात की सिद्धूचं काम चांगलं झालं, आम्हाला आवडलं. तर त्यांना आवडत असतं ते आणि आवडतं त्यांना ते. किती सुंदर. मी तो फोटो बघितलेला ना तुमचा की जिथे तू त्या दोघांचा फोटो टाकलेलास आणि लिहिलंस की त्यांचा पहिला परदेश दौरा आहे. त्यांना ते इतकं गोड होतं यार. ते स्वप्न आहे ना प्रत्येकाचं. बघ ना यार, आपण मी शिवडीला राहायचो तेव्हा मी सहलीला जायचो, आई बाबा मला सोडायला यायचे. पण हा थॉट परत दादाचा होता की आपण त्यांचे पासपोर्ट वगैरे काढण्यापासून मारामाऱ्या होत्या. ते गावी जाऊन पासपोर्ट काढणं, गावच्या ॲड्रेस वगैरे. पण ते दादाचं कौतुक आहे की दादाने ते म्हटलं की आपण पाठवलं पाहिजे. आणि पिंकी माझी बहीण आणि आईवडिलांनी पाठवलं होतं आणि मी तेव्हा लंडनला होतो, शूट करत होतो आणि तिने फोटो पाठवल्यानंतर मी म्हणजे आपल्याला इमोशनल होतो. आपण मी असं रडलोच होतो त्या नदीच्या किनारी. मला एवढं मस्त वाटलं होतं, भारी वाटलं होतं. आणि मग ते फिरून आले की आईचं म्हणजे दुसऱ्या देशातली लोकं कशी असतात त्यांना काय माहिती आहे ना, ते इथे बघून टी व्हीवर पाहतात ना, पण त्यांना आवडलं. आणि मग असं ठरलं की त्यांना आपण हे असं काहीतरी वर्षातून 1-2दा आपण त्यांना जाऊन या, बघा लोक कशी आहेत ती, जरा विमानात बसा वगैरे असं सगळं असतं ना. तर ते पण ते आणि ती माझ्यासाठी खूप खूप म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वोच्च अचिव्हमेंट होती.
जिथे माझे आई बाबा फ्लाईटमध्ये बसून दुसऱ्या देशातच जातात. खूपच सुंदर यार. पण सिद्धू, तू शिवडीत वाढलेला आहेस आणि लहान घरं आपली मुंबईत तेव्हा तर म्हणजे म्हणजे आता पण बऱ्याच लोकांना असंच वाटतं की मुंबईत घरं म्हणजे छोटीच असतात, विच इज ऑल्सो अ फॅक्ट. पण तो तो सगळा जो पिरियड होता जिथे घर लहान असतं, आपल्याकडे सतत नातेवाईक येत येत जात असतात, घरांची दारं खिडक्या उघड्या असतात, कोणीही कोणाकडेही जातं, कोणीही कोणाकडेही जेवतं, आपण सगळे सगळ्यांना ओळखत असतात, काही लपवलेलं नसतं. ह्या सगळ्या पिरियडनी तुझ्यातला कोणता भाग घडवला? कारण मला असं वाटतं जे जे लोक लहान घरात वाढलेत, चाळ संस्कृतीत वाढलेत ना, त्यांच्यात ते एक काहीतरी असं वेगळं जाणवतं नेहमी. मला ना ती माणुसकी मात्र तिकडे सापडली असं म्हणेन मी. म्हणजे ना त्या त्या एरियात ना चाळीत राहा तुम्ही, झोपडपट्टीत राहा, कुठेही राहा तुम्ही. ते ना एक आपलेपणा ना आपसूक तयार होतो. म्हणजे लग्न असेल कोणाचं तर अख्खं म्हणजे अख्खी चाळ किंवा अख्खी गल्लीच त्या माहोलमध्ये असते. कोणाच्या घरी काय सॅड असेल तर अख्खी गल्ली त्यांना मदत करायला असते. म्हणजे दिवाळीच्या वेळेला मी सांगतोच ना, की इकडे करंज्या बनवायला रात्रभर सगळे त्यांच्या घरी. सो मला वाटतं तो एकोपा, ती गोष्ट ना ती ती आणि मला रॉनेस, जो रॉनेस आहे ना, की एखादी गोष्ट मिळते तर त्याचं मोल त्यांना कळतं. म्हणजे त्यांना खरंच कळतं, की यार की ही गोष्ट मी मिळवली ना, त्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले. कारण ते सोपं नसतं. हे जे मोल त्या गोष्टीचं महत्त्व आहे ना, ते अचीव्हमेंटचं महत्त्व मला म्हणून तू प्रत्येकाला बघशील ना, काय मिळालं ना मला किंवा काही मिळालं, की ना मी जरा रडत असतो. मी जरा म्हणजे ना इमोशनल म्हणजे आमच्या धिंगाणाच्यामध्ये मी एक काल्पनिक ते पात्र तयार केले काकी नावाचं. ऑडियन्समध्ये काकी आहे, काकी कशात तुम्ही? तर त्यांनी माझ्यासाठी एक स्पेशल पत्र पाठवलं होतं. ओके, त्या शोमध्ये, की ती काकी तुला काय म्हणत असेल, तू एवढं सगळं करतोस. आणि मी तिथे म्हणजे खूप कंट्रोल केलं. पण मला वाटतं की ना मला ती जी गोष्ट आहे ना एक्सप्रेस करणं, आता इथं कसं बोलायचं रे, असं जे होतं बघ, ते तिथे काही नसतं. तिकडे बिंदास बोला तुम्ही, तुम्हाला जे वाटतं ते व्यक्त व्हा. त्यामुळे मी ना ती प्रत्येक इमोशन आहे ना, मी हे माझी पहिल्यांदा कळतंय, हे माझ्यासाठी कोणीतरी केलंय, हे माझ्यासाठी होईल असं वाटलं होतं का, असं होतं बघ. आपण त्या एरियात हे म्हणजे मी मला व्हायचं होतं पोलीस इन्स्पेक्टर, मी झालो ॲक्टर आणि मी त्या एरियातला पोरगा, हे सगळं माझ्या आयुष्यात होतंय, हे कोणीतरी माझ्यासाठी केलंय, हे कोणीतरी मला देतंय. ह्यांना मी ती इमोशन आहे ना, ती मला कधी त्या शिवडीसारख्या विभागाने दिली, त्या छोट्या घराने दिली. आज मी खूप वेळा सांगतो, की मला तिथल्या एरियातली पोरं बोलवतात. मी जातो पण एका नोटच्या पुढे जात नाही. कारण पुढे जे आमची त्या मैदानात खेळायचो, ज्या स्टेजवर नाचायचो, अमित भंडारी जेव्हा स्टार माझा होता, तेव्हा त्यांनी माझा हुप्पा वेळेला इंटरव्ह्यू केला होता. आणि तो मला त्या एरियात घेऊन गेला होता, माझ्या झोपड्यात घेऊन गेला होता. म्हणजे ज्या दाराला मी असं लटकायचो ना, त्याच्यात असं वाकून विकून गेलो होतो, छोटं घर होतं आणि त्याचं कुठेतरी रेकॉर्डेड आहे. आता ते सगळं जमीन जसं झालं, तिकडे 80-80 माळ्याचे 50-50 माळ्याचे टॉवर तयार झालेत. तर मला ती आपले मित्र सांगतात, की जरा वरती जाऊन बघ ना. तर मी जातच नाही, माहिती आहे, मी एका नोटनंतर जातच नाही. कारण माझ्या डोक्यात ना अजूनही ती फ्रेम तयार आहे. असं वर गेलं की राईट साईडला गेलं की लेफ्ट साईडला अख्ख्या एरियाचे एक डॉक्टर असतात, डॉक्टर सापळे, ते आहेत. म्हणजे हात माझा मोडला होता ना, त्यांच्याकडे जा. मग पुढे गेल्यानंतर गल्ली आणि वंदना स्पोर्ट्स, जर माझा वंदना स्पोर्ट गल्ली, मग वरती वॉर्डकडे जायला, मग स्टेजच्या मागे नळाच्या मागे डोंगर, मग तिकडे वस्ती. हे सगळी ना अशी एक माझ्या डोक्यातला सेट आहे. मी गेलं आणि ती बघितली ना बिल्डिंग, तर ते सगळं जाईल. तर मी तिकडे जात नाही. तर ही जी गोष्ट जी फ्रेम करून राहिली आहे, तो साधेपणा आणि तो आपलेपणा हा मला त्या शिवडीने दिलाय. खूप सुंदर. आणि मला असं वाटतं की हाच आपलेपणा तू जितक्या लोकांना भेटतोस तितक्या लोकांपर्यंत तू इनडिरेक्टली पोहोचवतोस. म्हणजे आता जर आम्ही विचार केला की सिद्धूमध्ये इतका आपलेपणा कुठून आला असेल, तर कदाचित त्यातलं थोडंसं श्रेय शिवडीत राहणं, तिथली आजूबाजूची सगळी माणसं, महात्मा गांधी स्मृती वसाहत हे नाव. किती कमाल, किती कमाल. सिद्धू, मला सांग, आज अनेक इंटरव्ह्यूज मध्ये कदाचित तुला हे विचारलं असेल की अरे आपला मराठी कलाकार हिंदीत गेला आणि त्याचं इतकं कौतुक होतंय. अर्थातच ते खूप अभिमानास्पद आहे. पण मला एक खास गोष्ट तुझ्या आणि रणवीर सिंग बद्दल वाटते, जेव्हा जेव्हा मी तुमचे फोटोज बघते किंवा तुमचं काही इंटरॅक्शन बघते. बघ, एक असतं की आपल्या टीममध्ये एखादा कलाकार आहे तर अर्थातच आपण सगळ्यांसमोर त्याचं कौतुक करतो, अर्थातच आपण एक बेसिक लेवलला छानच वागतो. पण तुमच्यामध्ये ना तुमच्या डोळ्यात एकमेकांसाठी जे प्रेम दिसतं ते कुठेच फक्त हा सहकलाकार आहे म्हणूनच आहे असं नाही वाटत. असं वाटतं की खरंच तुला त्याच्याबद्दल आणि त्याला तुझ्याबद्दल तितकं वाटतंय. मला तुमच्या या बॉन्डबद्दल जाणून घ्यायला आवडेल की कधीपासनं हे सुरू झालं. म्हणजे अर्थात तुम्ही काम केल्यामुळे झालं असेल, पण हे जे खरे पण त्याच्यामध्ये जाणवतं कुठेतरी बघताना, ते कुठून येतं असं तुला वाटतं आज? पहिली गोष्ट म्हणजे हे मी क्लिअर करतो की एवढी आमची घट्ट मैत्री नाही आहे. रणवीर सर खूप म्हणजे रणवीर दादा आपण काही म्हणू त्याला,
तो खूप रिस्पेक्ट करतो को आर्टिस्टचा. आणि मला वाटतं ना काम करण्याची भूक आहे ना ती आमच्या दोघात आहे. त्यामुळे ते कनेक्शन एकत्र आणि अप्रिसिएशन. म्हणजे मला असं वाटतं की सिम्बा आणि सर्कस सलग केल्यानंतर, सूर्यवंशीमध्ये केल्यानंतर की ना एक टोनिंग कळतं ॲक्टरचं. आणि तो असा मस्त मौला माणूस आहे. आणि त्याचं सिनेमातलं काम आणि तो माणूस म्हणून ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तो माणूस म्हणून तुम्हाला एंटरटेन करेल, पण ॲक्टर म्हणून तो सरप्राईज करतो. आणि ही गोष्ट कदाचित मी इतकी वर्ष पाळण्याचा प्रयत्न करतो की सिद्धू पण काम करताना अरे बापरे वेगळे कलर आहे. मला वाटतं ते कनेक्शन आहे. आणि खूप कमाल माणूस आहे तो आणि ॲप्रिशिएट करतो यार. म्हणजे मी आजही त्याला एखादा मेसेज टाकला तर तो रिॲक्ट होतो. म्हणजे बालभारतीच्या वेळेला मी त्याला म्हणालो होतो की दादा एक बाईट तर त्यांनी पाठवला तो बाईट. किंवा काय म्हणूया काम करताना किंवा बॉडी किंवा एखादी गोष्ट कर. मला वाटतं तो विद्यार्थी आहे, तो माझ्यासारखाच विद्यार्थी आहे. आणि आमचं जमलंय ते, कारण आमचे हेडमास्टर रोहित सर आहेत. त्यामुळे ना त्यांना वचकून आम्ही जे काम केलंय ना तर ते एकमेकांचा रिस्पेक्ट मला वाटतं तो एकमेकांबद्दल आहे ॲज अ ॲक्टर म्हणून तेवढा आहे. बॉन्डिंगबद्दल म्हणशील तर तो माणूस म्हणून कमाल आहे. आणि तो मी मला करणारा नाही की मी तो मिक्स होतो. आणि आपलं तर काय गेल्या बाई तर 2-3 गोष्टी तर त्यांनी मला त्याच्याकडून शिकता आल्या. त्या म्हणजे एनर्जी कन्झर्व कशी करायची. एनर्जी दोघांमध्ये भरलेली आहे आणि वेड्यासारखी भरलेली आहे. तर मग ती कशी करायची. तर तो काही गोष्टी करतो, तो झोपतो, थोडासा मेंटेन करतो, फोकस करतो. तर या गोष्टी काही मिळालेल्या आहेत. आणि स्टायलिंग वाईज काही टिप्स मिळाल्या आहेत किंवा चांगलं चाललं आहे किंवा कॉन्फिडन्स चाललं आहे. तर मला वाटतं त्याची ॲज अ ॲक्टर एक्साइटमेंट आहे ना, ॲक्टर म्हणून तो प्रचंड एक्सायटेड असतो कामासाठी. येस. आणि ती एक्साइटमेंट कदाचित माझ्यात आहे. विद्यार्थी म्हणून आम्ही दोघंही आहोत. तर त्या लेवलवर आम्ही कुठेतरी कनेक्ट झालो होतो. आणि प्रचंड रिस्पेक्ट करतो तो. आणि मी त्याचे रणवीर सिंग बाबा वेगळ्या लेवलचा माणूस आहे. आणि ते कळतं, ते बोलतो. आणि तो कौतुक करायलाही मागे पुढे पाहत नाही कधीच कुठे. हेच सेम तुझ्यात पण आहे. पण मग मला तो माणूस म्हणून तो चांगला आहे. तो माणूस आहे आणि त्याला तो स्वतःशीच कॉम्पिटिशन करतो. बाकी त्याला काय तसं काही टेन्शन नाही. त्यामुळे तो बिंदास असतो. आणि हीच त्याच्यासाठी ही गोष्ट मी तो जी गोष्ट करतो ती मला आवडते. मी कधी बोलणं झालं तर त्याला ॲप्रिशिएटही करतो. काही गोष्टींवर म्हणजे आम्ही जेव्हा सिम्बाच्या वेळेला डिस्कस करायचो तेव्हा त्याने स्वतःचं करिअर कसं फोकस केलंय त्याबद्दल बोलायचं. मराठी सिनेमाबद्दल बोलायचं. तो माझं चांगला अच्छा चल रहा है दादा विदा ते सगळं चालतं आमचं. आणि ते खूप चांगल्या नोटवर आहोत. पण मला असं वाटतं की ते 2 सिनेमे एकत्र केल्यामुळे एक कनेक्शन चांगलं झालं त्या व्यक्तीबद्दल. आणि ॲक्टर म्हणून आम्ही कनेक्टेड आहोतच. राईट. जसं तू आता त्याच्याबद्दल काही क्वालिटीज अशा सांगितल्यास ना, मी हा प्रश्न सगळ्यांनाच विचारते की एक कलाकार म्हणून ना आपल्या काही अशा कोर व्हॅल्यूज असतात की ज्यांच्यासोबत आपण तडजोड नाही करत कुठलंही काम करत असू, कोणत्याही मीडियममध्ये असलं तरी, की ह्या काही गोष्टी आहेत ज्या सिद्धार्थ जाधवला डिफाईन करतात कामाच्या बाबतीत. तर अशा काही गोष्टी तुझ्या बाबतीत काय आहेत. म्हणजे सवयी असतील किंवा ॲटिट्यूड असेल, फिलॉसॉफी असेल, तुझी अशी कामाबद्दलची काय डोक्यात कॉन्सेप्ट आहे. मला असं वाटतं ना, म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा स्ट्रगल आम्ही जेव्हा कामं करायला लागलो तेव्हा आम्हाला ते सगळं दिसण्यावरून ते तर खूप वेळा बोललो. आता त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण मला नेहमी वाटायचं की ना की आता हे काम शेवटचं काम आहे, हे याच्यानंतर काम नाही मिळणार आहे. त्यामुळे आपण ते ठासून करायचो ना, तर ती जी एक्साइटमेंट आणि ते जे प्रूव्ह करणं असतं ना स्वतःला, ते मला वाटतं कुठेतरी माझ्यात सुरुवातीपासून होतं की आता हे मिळालं ना. केदार सरांनी आपल्याला हे विचारलं बाई झुकून देऊन काम करू की प्रत्येक शेवटचंच आहे असं. हां, म्हणजे ते दाखवू. त्याच्यानंतर मला कामातला प्रामाणिकपणा किती असायला पाहिजे, तुमचं डेडिकेशन कसं असायला पाहिजे, किंवा तुम्ही किती समरस होऊन काम करताय, किंवा तुम्ही किती सरेंडर होताय, हे प्रत्येकाकडून शिकत गेलो मी. कुठे ॲक्टिंगचा कोर्स नाही केला आहे, सिनेमातलं मला काही तसं कळत नाही. पण या प्रत्येक माणसाकडून पण ओव्हरऑल ती एक्साइटमेंट खूप महत्त्वाची. आणि आपल्या आजूबाजूला लोक सांगतात की काय करतो, हे थोडी करायला पाहिजे तू, अरे काय. तर ह्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं. म्हणजे तू रेडिओ जॉकी आहेस, तुला इथे बोलता आरजे आहेस तुला इथे बोलताना तुला काय वाटतं. तुला काहीतरी काही नॉर्म्स दिले असतील सगळं, पण तुला काय वाटतं ते खूप महत्त्वाचं असतं. तसं मला हे तू काम का करतो त्याचं लॉजिक तुझ्याकडे असायला पाहिजे. मी ॲक्टर आहे. आता मी नेहमी हा विचार करतो की मी हे काम का करावं, असा विचार करत नाही. अच्छा मला हे काम आलं आहे का, हे मी किती चांगलं करावं ह्याचा विचार करतो. तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलणं खूप गरजेचं आहे. आणि तो दृष्टिकोन माझा बदलला आहे. मी प्रत्येक काम काय म्हणूया मनापासून करण्याचा अगोदर प्रयत्न करत होतो. आता तो जास्त झाला आहे. कारण आता अरे
याच्यापेक्षा मी हे करू का, याच्यापेक्षा हे करू का, याच्यापेक्षा हे आहे ना, हे किती चांगलं करू का, याच्याबद्दल मेहनत घ्यावी लागते. सो मला काम करताना एखादा सिनेमा आला तर ती एक्साइटमेंट, आणि हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडतंय, आणि ती माणसं ज्यांना आपण अरे तिथे पाहिलं असतं, इथे पाहिलं असतं. जसं लग्न कल्लोळचं घ्यायला गेलो तर मयुरी देशमुखबरोबर पहिल्यांदा काम करतोय, भूषण प्रधानबरोबर पहिल्यांदा काम, अरे किती मस्त. मोहम्मद बर्मावाला जे डिरेक्टर आहे, ज्यांनी खिलाडीपासून अब्बास मस्तानना असोसिएट आहेत, अरे या लोकांवर काम केलं ना, आणि त्यात कॅरेक्टर खूप गोड आहे, वेगळं आहे, सरप्राईज करणार आहे. सो अशा गोष्टी असतात जेणेकरून तुम्ही झोकून देऊन काम करू शकता. पण कामातला प्रामाणिकपणा, भरत सरांनी मला सांगितलेली गोष्ट आहे की सिनेमा येतो, तो आवडतो किंवा तो नाही आवडत, पण एक गोष्ट चांगली असते की एक गोष्ट लोक अजिबात नोटीस करायचं विसरत नाही, ते म्हणजे तुमच्या कामातला प्रामाणिकपणा. किती खरं आहे. म्हणजे विनिंग टीममधला 12 प्लेअरपेक्षा हरलेल्या टीममधला मॅन ऑफ द मॅच होणं कधीही चांगलं, कारण तुम्ही अंडरलाईन होता, तुम्ही तुमचे एफर्ट दिसतात, तुम्ही ती मॅच जिंकवण्यासाठी. आणि ते एवढं असतं की तू नेहमी बघ, जेव्हा एखादा सामना जिंकला जातो, ते जिंकलेल्या टीममधलाच प्लेअर ऑफ द मॅच असतो. तो पराभूत झालेल्या टीममध्ये क्वचित असतो, क्वचित. त्याचा तर आपण ते होणं काय करते, ते पण होऊ शकतो, आपण ते व्हायला पाहिजे. सो ही फिलॉसॉफी आयुष्यातली की तुम्ही म्हणजे 12 प्लेअर होणं चांगलं आहे, पण तुम्ही एफर्ट्स घेतलेत, तुम्ही भरे ती मॅच थोडे 1 रनने का हरले असताना, पण तुमचं ॲप्रिसिएशन खूप चांगलं असतं. तर तुझ्या कामातला प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा आहे, जो मी जपण्याचा प्रयत्न करतो. किती सुंदर. सिद्धू, जसं मगाशी सुरुवातीला मी म्हटलं हॅशटॅग आपला सिद्धू, हे तर आहेच, हा एक हॅशटॅग आम्हाला माहितीच आहे, पण अजून एक खूप गोड हॅशटॅग आहे, हॅशटॅग बाप लेकीची मजा. बाई, हॅशटॅग बाप लेकीची मजा कामाला येते, मला नाही आवडत होता हॅशटॅग, मी क्रिएट केला तो. खूपच गोड आहे तो हॅशटॅग, आणि त्या हॅशटॅग अंडर जे फोटोज असतात किंवा जे व्हिडिओज असतात ते पण इतके गोड असतात. म्हणजे अगदी आपलीच मुलगी आपलंच काम टीव्हीवर बघते. म्हणजे बघायला गेलं तर एखाद्या कलाकारासाठी हा रेग्युलरली होणारा मोमेंट असू शकतो, पण तो किती स्पेशल आहे, कारण त्या व्यक्तीसाठी आपण तिचे बाबा आहोत, पण ती व्यक्ती आपल्याला कलाकार म्हणून बघतेय. सो तिच्या डोक्यात काय काय येत असेल. किंवा अगदी मी बघितलेलं, तू एका कॉफी शॉपमध्ये त्यांना घेऊन गेलायस, किंवा त्या कॉफीच्या कपवरती तुमच्या तिघांची नावं. आजकाल आपण खूप कॉफ्या पितो यार, 500-500 रुपयाच्या, पण यार तो क्षण किती गोड होता. हे हॅशटॅग बाप लेकीची मजाबद्दल त्यांना माहिती आहे त्या कॉफी शॉपचं काय मागवलं पाहिजे, हे मागवलं, मला माहित नाही अजून. त्या कॉफी शॉपमध्ये गेल्यानंतर कुठलं कॉम्बिनेशन मागवलं पाहिजे, कुठलं मग घ्यायला पाहिजे, हे त्या दोघींना माहिती आहे. पण मला वाटतं की जसं माझं ढोलकी येत होता, किंवा जसे म्हणजे अगोदर सिनेमा, तेव्हा स्वरा त्याच्या त्या चिचुंदरीच्या आवाजात माझ्या बाबाचा विचारतोय नक्की बघा, त्याच्या मी छोटे छोटे करायचो. मग इरा तर 2 वर्षाची असताना ये रे पैसा नक्की बघा वगैरे, तिथून ते त्यांचं कनेक्शन आहे ना माझ्याबरोबर. त्यामुळे कुठलाही पिक्चर आला की त्यांना आवडतं, मी त्यांच्यावर त्यांचा होऊन राहतो. आणि मला नेहमीच वाटतं की ना, आम्ही जाम तिघं धमाल करतो. बरं, आमच्या तिघांमध्ये जर हेडमास्टर म्हटलंच ना तर तो स्वरा आहे. अच्छा, हा डिसिजन मेकर. नाही, हे करू नका, काय करता तुम्ही, कसं तुम्ही. आणि मी आणि इरा म्हणजे भाई, म्हणजे त्यात स्वरा पण असते, पण कसं आहे की तिघांमध्ये जरा बाबा लोक बघतायत वगैरे असं तिचं आत्ता झालंय सुरू. पण ती गंमत चांगली. म्हणजे आम्ही सुपर मार्केटला जायचो तेव्हा त्यांना बसून मग ते एक फोटो काढायचो, आणि त्यांच्यावरचे फोटो माझ्यासाठी खूप ती मेमरीज आहे. म्हणजे ते बघितल्यानंतर गंमत येते. किंवा सिम्बाच्याला दोघांनी बाबाचा पिक्चर आला असं काहीतरी एक व्हिडिओ केलेला, तो टाकलाय. एकदा मी झोपलो होतो असाच सोफ्यावर, दोघे आले आणि बसले माझ्या अंगावर, आणि आम्ही तो एक व्हिडिओ काढला. म्हणजे ते मुवमेंट आहेत ना. किंवा लॉकडाऊनमध्ये इराचा आम्ही जेव्हा बड्डे सेलिब्रेट केला होता तेव्हा मी तो ती परिदेवी, मग कोणच नाही वगैरे असे व्हिडिओ केलेत आम्ही. आता आम्ही लंडनला गेलो होतो, शूट करत होतो, तेव्हा ती आली होती, आणि एका काय कुठलं ते असं ते सगळे अम्युजमेंट पार्क हा तिकडे गेलेलो. आणि मग ते गाणं होतं बघ, हे वी काम दाम ते सुरू झालं ना, तर इराला बोललं की रीड करूया, आणि मग त्यात तिला ते गाणं पाठ आहे, ती बोलते इंग्लिशमध्ये प्रॉपर. तर मी ते असं करायला गेलो आणि मी नाचायला गेलो, तर तिने मध्येच सोडलं, बाबा तुला काय येत नाही करून ती गेलीच. मी तो व्हिडिओ तसाच टाकला. किंवा आम्ही त्या रस्त्यावर फिरत होतो, जीवानं पाटणं दोघं, त्यातनं स्वरा बाजूने अशी गेली आहे, पीपल आहे रे. तर ही जी गंमत आहे ना, ही मला खूप आवडते. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात मी आणखीन लहान झालो आहे असं म्हणूया आपण.
पण त्यांना मिसही करतो. आणि धिंगाणाच्या पहिल्या सीझनच्या फिनालेला आलेले आणि मी ते डिझनी हॉटस्टार पीपलसाठी यू पीपल चेक इट आउट वगैरे करत असतो ना. तर एक दिवशी तिला विचारलं, तिथेच विचारलं अभिजित कांडकेकरनी, बाबाचं इंग्लिश कसं आहे? तर ती बोलली वगैरे, तिने ऑन एअर बोलून टाकलं इराणी. सो मला वाटतं त्यांच्यातली ती एनर्जी ती तशीच अबाधित राहू दे. आणि त्याचा बाप असल्यामुळे मी ती ठेवणारच आहे. पण ते कनेक्शन आमचं वेगळं आहे. आणि त्यांना खूप मजा येते. त्यांना आवडतंही, त्यांना नाही आवडत, पण त्यांना मजा येते. कधी-कधी एकदा कुठेतरी गेलेलो मी इराबरोबर. इराला मला वाटतं किड्झेनियाला घेऊन गेलेलो आणि रस्त्यात फोटो काढायला लोकं आली. तर तिला हे होतं का बरं? जरा होतच असेल. कधी-कधी इराचा मूड नसेल तर इरा गुच्चा मारते मला. चल ना, चल ना, चल ना, अशी गुच्चा मारते मला. आणि कधी-कधी इरा सांगते, बाबा त्यांना फोटो काढायचा तुझ्याबरोबर. काढणार आहे ते बिचारे, थांबलेत वगैरे असं. हां. किंवा आपण गाडी चालवताना कोणतरी मुलगा आला की त्याला काहीतरी द्यायला पाहिजे यार. आपण त्यालाही, माझ्या गाडीमध्ये छोटे-छोटे पाण्याच्या बॉटल असतात. बाबा आपण त्यांना पाणी तरी देऊया असं ते. म्हणजे काही त्यांचं पण ते असतं. म्हणजे त्यांच्यावरती आणि ते मोमेंट खूप माझ्यासाठी महत्त्वाचे. आता ते बॉम्बे स्कॉटिशला आहेत ना, तेव्हा त्यांच्या ॲन्युअल डेला गेलेलो मी. तर मी त्यांचा डान्स सुरू होतो ना, तर आपलं बाई सगळे असे माय चाल वाव वगैरे असं आपण, अरे भाई असे असतं ना आपण. तर ते सगळे लोक एकत्र कोरस गातात ना, त्या स्वरात असं होतं की आणि ती गाते वगैरे. मी आपला अरे क्या बात आहे अशी वगैरे स्वरा करते. आणि इरा या भाई मला म्हणजे अशी ती असते. म्हणजे तिला मला हे आमचं जे काही कनेक्शन आहे ते कमाल आहे. आणि टचवूड ही बाप लेकीची मजा अशीच नेहमी सुरू राहो. बाप लेकीचं कनेक्शन वेगळ्या लेवलचं असतं. ते असतं म्हणजे खूप क्यूट. मला सिद्धू तुला शेवटचे काही प्रश्न आहेत, पण मला तुला विचारायचं आहे की बिंदास विचार घेतो काय जसं तू मगाशी म्हणालास की तू अशा लोकांसोबत काम केलंय ज्यांचे पाय जमिनीवर होते, जे अजूनही आहेत आणि जे इतकी कामं करतात तरी सुद्धा कुठेही आपण काय करतोय इथपर्यंत ते पोहोचलेच नाहीयेत या विचारापर्यंत. तुझ्या बाबतीत सुद्धा आम्हाला सगळ्यांना अगदी तसंच वाटतं. जेव्हा तुला बघतो तुझे पाय, रादर मी तर म्हणेन तुझे पाय जमिनीवर नाही जमिनीच्या आत आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे कसं जमतं? म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला जेव्हा एखादी अशी गोष्ट मिळते जी लहानपणी नाही मिळाली आहे, तेव्हा आयडियली आपण ऑफकोर्स एक्साइट होतो. आपल्याला असं थोडं वाटायला लागतं की यार आता मला मिळाली. तुझ्या बाबतीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडल्या आहेत, ज्या लहानपणी तू इमॅजिनही नसशील केल्या, तरी सुद्धा कुठेही त्यांनी तुला टच नाही केलंय. पण म्हणजे पाय जमिनीवर असणं म्हणजे काय? म्हणजे समोरच्याला रिस्पेक्ट देणं म्हणजे मला एक तर लोक माझ्या पाया पडायला येतात, तर मी त्यांना सांगतो की माझ्या पाया पडू नका, आईवडिलांच्या पाया पडा. खरं ते महत्त्वाचं आयुष्य आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे लोक आहेत. तर मला असं वाटतं की मला माहीत नाही ग्राउंडेड, पण मला तो रिस्पेक्ट द्यायला आवडतो प्रत्येकाला. आणि मी म्हटल्याबरोबर माझे आयुष्य हे जेन्युनिटी ही एक्साइटमेंटवर खूप अवलंबून आहे. मी प्रत्येक गोष्टीला घेऊन प्रचंड एक्सायटेड असतो. म्हणजे तू क्रिकेट खेळायला मिळतंय, स्टेडियममध्ये खेळायला मिळतंय, मला पिक्चर मिळतोय, त्यात काहीतरी गाणं मिळतंय, मला असा रोल मिळतोय, मला मला एका गाडीने मला कुठेतरी म्हणजे काय फेरारीमध्ये बसायला मिळतं. प्रत्येक गोष्टीची एक्साइटमेंट आहे ना, ती एक्साइटमेंट मला आज मी ज्ञानेश्वरी बरोबर इंटरव्ह्यू करतोय, व्हॉटेवर ती जी एक्साइटमेंट आहे ना, माझा सिनेमा रिलीज होतोय, लोक पाहतायत, लोक माझ्या सिनेमाला ॲप्रिशिएट करतायत, लोक मला अरे किती मस्त, अरे दॅट मराठी ॲक्टर उसको पहचाना नहीं क्या, मराठी पिक्चर में काम करता है. काल मी रिहर्सलला गेलो होतो झी गौरवच्या. तर जी गाडी मला न्यायला आलेली, तो माणूस मला बघतोय, थोड्या वेळाने तो मला बोलतो, आपको मालूम है आप ना एक मराठी एक्टर जैसे दिखते. मैं बोला हाँ सिद्धार्थ जाधव, हाँ. बहुत लोग मेरे को बोले, खूप लोकांनी मला सांगितलं की येस. लेकिन क्या उसका डिफरेंस क्या है, उसका बाल करली है ना, मेरा स्ट्रेट है. हाँ तभी मैं सोचूं हो उसका करली बाल है, तुम्हारा हाँ बराबर. तुम वो मैं विचार होतो मग त्याचे काय आपने देखा कुछ काम भी. हाँ देखता है उसका अच्छा काम करता है, कॉमेडी करता है ना. तर त्याला माहितीच नाही की तो मी आहे. तर त्याला बोललो चाचा जान तो आपको कन्फ्यूज नहीं कर रहा, वही हूँ. तभी मैं सोचूं आप ही हो, आपका फोटो निकाल रहे लोग, आपको हाय कर रहे हैं, ऐसा कैसा होगा. तर ही जी गंमत आहे ना, ही एक्साइटमेंट आहे लोकांची. मला केदार शिंदे सरांनी एक गोष्ट सांगितली होती, मी नेहमी लक्षात ठेवतो. एकदा ना मी खूप काम करत होतो,
सकाळी गंगूबाई नॉन मॅट्रिक, रात्री हसाच्या खडपू, परत दुसऱ्या दिवशी सकाळी गंगूबाई नॉन मॅट्रिक परत. आणि मग ना आपण ना खूप काम करतो ना, तेव्हा ना आपण ना लोकांना ऐकवायला जातो. अरे काय सांगू तुला यार, किती काम केलं मी, इकडे गेलो, मग ते काम केलं यार, मग इथे आलो यार, मग हे केलं यार. आणि ना ते आपण ना लोकांना इंटरेस्ट नसला तरी आपण ऐकवायला जात असतो. कारण आपण लोकांना सांगायचा प्रयत्न करत असतो की हॅलो, मी खूप बिझी आहे भाई, माझ्याकडे खूप काम आहे. तेव्हा त्यांनी मला ते 3-4 वेळा ऐकलं सरांनी, केदार सरांनी. आणि मला सरांनी बाजूला घेऊन बोलले की का स्वतःलाच नाव ठेवतोयस. हे शब्द आहेत त्याचे. तुझ्यापेक्षा प्रचंड टॅलेंटेड असणारे लोक आज घरी आहेत. तुझं नशीब चांगलं आहे की तू असं काम करतोयस, तर तू स्वतःलाच का नाव ठेवतोयस. एन्जॉय कर ना, ॲप्रिशिएट कर ना. एकदा तर कोणतरी मुलगा आलेला माझ्या सेल्फी सही मागायला. तर मी ना असं होतं, माझं नाव सांग. तर त्या बिचाऱ्याला नाही माहिती होतं नाव ना. कधी लोक चेहऱ्याने ओळखतात. तर मला केदार सर म्हणाले, अरे दे ना त्याला सही. तू त्या बिचाऱ्याला नाही माहिती तुझं नाव, पण तो तुला ओळखतोय. ही गोष्ट महत्वाची नाही का. तू त्याला सांग की माझं नाव सिद्धार्थ जाधव आहे, तो लक्षात ठेवेल. हे काय. सो आता तू बघ, मला वाटतं की ना ही म्हणजे खरंच माझ्या आयुष्यात ही जी मंडळी आहेत, केदार सर असतील, महेश सर असतील, भरत सर असतील, ही मंडळी ह्या अमित म्हणजे मी नाही आता किती जणांची परत नाव घेऊ, ही मंडळी तुला सांगत असतात. म्हणजे आत्ता तेजस्विनी पंडितने मला एक थॉट दिला ना आयुष्यात, तिने मला फक्त एकच गोष्ट सांगितली होती की तू कोण आहेस. तू सिद्धार्थ जाधव आहेस. तू कुठला सिद्धार्थ जाधव आहेस, जो 2000 पासून 2024 पर्यंत काम करतोय. तू कुठला सिद्धार्थ जाधव आहेस, ज्याने आयुष्यात अपडाऊन बघतोय आणि ते एन्जॉय करतोय. सो तुला तू कोण आहेस हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. लोकांना तू काय माहिती आहे की लोक तुला काय समजतात हे महत्वाचं नाहीये. तुला काय वाटतं, तू सिद्धार्थ जाधव आहेस, तू भेटणार आहेस, तू काम करणार आहेस, हे महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो ना, आपण मागच्या वेळेला पण बोललो होतो की मला एका इंस्टाग्राम लाईव्हमध्ये एकाने विचारलं होतं की तुला कोण इन्स्पायर करतो, तू तो इथल्या कोण इन्स्पायर करतो. तर मला वाटलं आरसा. सर आरसात तुम्ही ज्या व्यक्तीला बघता ती लोक तुम्हाला तो व्यक्ती तुला इन्स्पायर करतो. टी शर्ट बिशर्ट गॉगल बिगल हा अगोदर होता का, तो हळूहळू डेव्हलप गेलाय ना. पण जे म्हटल्याप्रमाणे काय आहे, जे मी नेहमी म्हणतो की हे ब्रँडेड टी शर्ट्स असतील, हे जीन्स असतील, हे गॉगल असतील, काही असेल, हेअर नीट असेल, हे सगळं ना हे बाह्य आहे. आतला तो सिद्धार्थ जाधव आहे ना, तो तसाच असायला पाहिजे. म्हणजे मी 5 पीस सूट घालून सुद्धा अरे कशी आहे तू, हा जर टोन माझा निघाला ना तर वांदे. हाय कशी आहेस तू, वेल मी ते तुझा इंटरव्ह्यू पाहिला आणि आय लाईक इट यू, छान बोलतं केलंस तू सिद्धार्थ जाधवला आहे. हे नाही आहे मी, आणि हे मला करायचं मला आतूनच येणार नाही की अरे ते बघितला इंटरव्ह्यू यार, तो टॉप, ते मस्त. मला असंच ॲप्रिशिएट करायला आवडतं किंवा मला असंच व्यक्त व्हायला आवडतं. हा माझा आतला स्वभाव आहे. बाकी मी राहीन छान, प्रेझेंट छान होईल, पण मी जो आहे तो आहे आणि तो बदलणार नाही आहे. तो तुझ्या आजूबाजूला ही लोक महत्त्वाची असतात. तू मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळते ते घे, त्याच्यावर प्रश्न नको विचारूस. काही लोकांना मी आवडत नाही, आपण बोललो मागच्या वेळेला, ते शिव्या घालतात, पण ठीक आहे तरी आपण लाईक पुढे. अरे मी तर हे केलं, लोकांना हे वाटलं, लोकांना वाटलं. कदाचित तू एखादं काम बरं ओके केलं, काम केलं तर लोकांना चांगलं वाटतं, मग तेव्हा तू लोकांना का नाही बोलत. मग एखादी चांगलं गोष्ट करताना लोकांना ते नाही आवडले किंवा नाही म्हणजे लोकांपैकी काही टक्के लोकांना, काही लोकांना आवडले ना, तर मग ॲप्रिशिएट सगळ्यांनाच करू ना. मी ते गाडीमध्ये एक आपलं झणझणच्या काळजावरती तर एकाने काही कमेंट लिहिली, हा माहिती आहे लय मोठा शाळेत वेगळी मोठी गाडी आहे, नको शोषण करू, असं काहीतरी लाईक. चल पुढे, अडकून नाही राहायचं कुठल्या गोष्टीत. त्यांना तो अधिकार आपण त्यांना दिला आहे. एक फोटो टाकल्यानंतर, एक कमेंट केल्यानंतर त्यांना रिॲक्ट व्हायचं, तो ओके, ॲप्रिशिएट करू आणि पुढे जाऊया, कारण हे त्यांच्यामुळेच आहे, हे पण तेवढंच फॅक्ट आहे. सो ट्रू. मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे आपण आहोत ना, त्यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. कोणी भेटला तरी भाई कसा आहेस तू, फोटो काढूया. लोकांची एक्साइटमेंट असते ती. लोक मला विचारतात तुला कंटाळा येत ना फोटो काढायला, तर मी एवढं म्हणतो की त्यांच्या आयुष्यातला तो मोमेंट आहे ना, त्या एका सेकंदाने काय फरक पडतोय. काही लोकांना तर सेल्फी तो कॅमेरा कसा काढायचा ते पण माहीत नसतं, एवढे थरथरतात. मी कोकण महोत्सव, चित्रपट महोत्सवाला गेलेलो, तिकडे एक मुलगी आली, ती बघून ढसा रडली. मला ती अशी होती की दादा तुम्हाला भेटायची इच्छा होती, तुम्ही रडली ती लिटरली. मला असं वाटलं की अरे जरा जास्त प्रेम आहे आपल्यावर. पण मग आपण ते लोकांचं प्रेम घ्यायला पाहिजे. लोक शिव्या घालत असतील तर आपण त्याचा विचार करायला पाहिजे. लोक प्रेम करत असतील तर ते ॲप्रिशिएट करायला पाहिजे. पण थिअरी एकच आहे की तुम्ही चांगलं काम करा,
जे म्हणतील ते स्वीकारा, पुढे जा. लग्न कल्लोळ सिनेमा येतोय, तुम्हाला आवडा अशी इच्छा आहे, नाही आवडला ओके आणखीन छान काम करेन. पण एवढं आहे की तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न तरी करतोय. तर ही थिअरी आहे ना, ही आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. ती तू लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा कोणीही एखाद्या गोष्टीचं वाईट वाटून घेण्यापेक्षा ते ॲप्रिशिएट करून पुढे जाऊ, काय वाटत नाही. कारण तू अख्ख्या लिस्टमध्ये ना निगेटिव्हवरच राहतेस. कोण काय बोललो, कोण काय बोललो, कोण काय बोललो. दातांबद्दल लोक बोलणारच आहेत, केसांबद्दल लोक बोलणारच आहेत. काही लोकांना असा कसा हिरो असतो असं होणारच आहे. पण ठीक आहे ना, त्यांना त्यांची ती थिअरी असेल, तू कशाला बदलत जाशील. तू तू ह्या गोष्टी ॲप्रिशिएट करायला पाहिजेत की काही का असे ना, निगेटिव्ह का असे ना, ते लोक तुझ्याबद्दल 2 सेकंद विचार करतात, त्यांच्या आयुष्यातले काढतात. सो ॲप्रिशिएशन आपल्याकडून पण यायला पाहिजे. सो इम्पॉर्टंट. मला जाता जाता हे विचारायचं आहे की सिद्धू, तू एक खूप कमाल अभिनेता आहेस. जसं महेश सरांचं तू नेहमी उदाहरण देतोस की त्यांनी तुला सांगितलं की कॉमेडी हा तुझा एक जॉनर आहे, पण तू खूप गोष्टी त्यासोबत करू शकतोस. तसं तू एक खूप उत्तम अभिनेता आहेस. तू खूप उत्तम कॉमेडी करतोस. तू कमाल नाचतोस. तू कमाल अँकरिंग सुद्धा करतोस. कदाचित तू कमाल आरजेही होशील. ही माझी भीती कम आनंद असं दोन्ही एकत्र आहे. आलं तरी टेन्शन नाही. पण जसं तू म्हणतोस की एक होता सिद्धार्थ जाधव आणि आता आहे सिद्धार्थ जाधव 2.0. तुझं नवीन व्हर्जन 2023 मध्ये दिसतं. आता 2024 आलेलं आहे. 24 वर्ष होत आहेत इफ आय एम नॉट रॉंग इंडस्ट्रीमध्ये येऊन. हा प्रश्न 2-3 तुझ्या फॅन्स कडून सुद्धा आला आणि मलाही खूप आवडला. त्यामुळे मी म्हटलं की हा तर विचारेन की आता सिद्धार्थ जाधवला कोणती स्वप्न पडतायत. काही स्वप्न पडत नाही आहेत. उलट हे सगळं स्वप्न होत आहे. आणि हा 24 वर्षांचा प्रवास म्हणजे पुढच्या वर्षी 25 वर्ष, 100 सिनेमांचा टप्पा, जवळजवळ 100 सिनेमे आयुष्यात होत आलेत. सो हे खूप वेगळं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अपेक्षा करत नाही ना, तेव्हा तुम्ही आनंद जास्त घेऊ शकता त्या गोष्टीचा. सो ॲक्च्युली जेन्युइनली अपेक्षा करत नाही. चांगलं काम करणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, फिटनेस चांगला ठेवणं, खूप लाँग लास्टिंग जेवढं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणं, शिकणं, नवीन नवीन दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करायचं आहे. काही दिग्दर्शकांची नावं माझ्या इथे बसली की त्यांच्याकडे काम करायचं आहे. छोटा असेल मोठा असेल. जसं एक मोमेंट देऊ शकतो मी तुला की नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मी काम करतोय. सचिन पिळगावकर सरांबरोबर काम करायची इच्छा होती, स्वप्न होती. ही सगळी स्वप्न आहेत ना. अशोक सराफ, महाराष्ट्र भूषण अशोक सरांबरोबर काम करायची इच्छा पूर्ण झाली 3.5 मध्ये. महेश कोठारे सरांबरोबर मी जबरदस्त नावाचा सिनेमा केला. स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर काम करायची इच्छा अपूर्ण राहिलीच आहे. म्हणजे ती माझी एक खल आहेच आयुष्यात. कारण हे माझे मार्वल्सचे सुपर हिरो म्हणेन मी. माझ्या आयुष्यातले हे सुपर हिरो आहेत. आणि आता सचिन पिळगावकर सरांबरोबर काम करायची संधी मिळाली. काहीतरी इंटरेस्टिंग करतो. सो कुठेतरी ना एक दिलीप प्रवाळकर सरांबरोबर 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस केला आहे. किंवा स्वर्गीय निळू भाऊंबरोबर गाव तसं चांगल्या सिनेमाचा भाग होतो. मला वाटतं ह्या एवढ्या दिग्गज ज्यांना मी लहानाचा मोठा होत असताना हे सगळं पाहत होतो त्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळते. ते सगळं स्वप्न आहे. आणि ते मला वाटतं की नाही काय अपेक्षा केली ना पण जास्त मिळेल. एवढीच अपेक्षा माझ्याकडून माझी आहे की जे काम करेन ना ते आवडण्याचा प्रयत्न, म्हणजे तू नाचत असेल, स्टायलिंग असेल, खेळत असेल, परफॉर्म करत असेल, व्हॉटएव्हर तुला आनंद मिळाला पाहिजे. आणि सर्वात मोठा टास्क जो माझ्या आयुष्यात आहे तो आहे तुला आज काय आणखीन 4 वर्षांनी भेट, आणखीन 10 वर्षांनी भेट. मला भेटताना तुला जर तो हॅशटॅग आपलेपणा नाही जाणवला तर मात्र मी कुठेतरी हरेन. तर तो आपलेपणा टिकवण्याचा प्रयत्न करेन, एवढं मात्र नक्की. थँक्यू सो मच सिद्धू. आणि लग्न कल्लोळची सगळी गाणी मिरची टॉप 20 मराठीवरती वाचतायत. प्लीज तुम्ही त्याचा अनुभव घ्या. जसं तू म्हणालास तसं आज नवीन गाणं आलेलं आहे. जेव्हा आपण हा शूट करतोय, बाय द टाइम हा जाईल ते गाणं आमच्या लिस्टवरती आलेलंच असेल. कारण साधारण लग्न कल्लोळची गाणी डायरेक्ट एंट्री घेत आहेत. आणि रेडिओ मिरची अवॉर्डमध्ये आमची गाणी पाहिजे, आम्हाला वोट बीट करा. नंतर आमची गाणी आली की इथेच करतो मी. रेडिओ मिरची अवॉर्ड म्हणजे रेडिओ मिरचीच्याच बाबतीत तू बऱ्याच ठिकाणी आता दिसणार आहेस. काही लोकांचे धाबे दणाणलेले आहेत. मैं आ रहा हूं. पण व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट ऑल्सो. पण थँक्यू सो मच सिद्धू. आणि तू आज तुझा इतका वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास. मला खूप शिकता आलं पर्सनली. हा लग्न कल्लोळ तुम्ही नक्की बघा. आणि वेगळं काम आहे, विनोदा पलीकडे जाणारं काहीतरी काम आहे. आणि आजच्या रिलेशनशिपवर खूप छान पद्धतीने एक गोड भाष्य केलेलं पण आहे. तर एक गोड फिल्म आहे ज्यात मयुरीने खूप उत्तम काम केलं. भूषण प्रधान आहे, प्रिया बेर्डे मॅम आहेत, प्रतीक्षा लोणकर मॅम आहेत, भारत गणेशपुरी सर आहेत, किंवा अमिता कुलकर्णी आहे, गँग आहे. आणि गोड फिल्म तुमच्या भेटीस येते लग्न कल्लोळ. नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. थँक्यू सो मच सिद्धू. थँक्यू.